हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. वेक्टर रिव्हिजनचा आपला हा सेकंड पार्ट आहे. ऑलरेडी आपण कालच्या लेक्चरमध्ये फर्स्ट पार्टमध्ये कम्प्लीट वेक्टरचं थेरॉटिकल रिव्हिजन केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 20 न्यूमरिकल्स करतोय, 20 एमसीक्यूज करतोय. थोडी बहुत लेंदी एमसीक्यूज आहेत आणि हे अशी काही एमसीक्यूज आहेत ज्याच्याने तुमचा कॉन्सेप्ट चांगला डेव्हलप होईल. तर या पद्धतीचे काही क्वेश्चन्स आहेत. तर सेशन अराउंड 1.5 तासाचा असेल. 1.5 ते पावणे 2 तासामध्ये हा सेशन कंडक्ट होईल. बट क्वेश्चन्स खूप चांगले आहेत. तर हे सर्व क्वेश्चन्स व्यवस्थित प्रिपेअर कराल ना. तर या रिलेटेड थोडे बहुत इधर उधर काही मायनर चेंजेस करून जरी क्वेश्चन विचारण्यात आली तर ती क्वेश्चन तुम्ही इझिली क्रॅक करू शकाल. तर अशा टाईपची क्वेश्चन्स आहेत. तर सेशन आपण इथे आता स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1 काय दिला आहे पहा क्वेश्चन मध्ये, ए बार क्रॉस बी क्रॉस सी. ओके, म्हणजे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आहे ए क्रॉस बी क्रॉस सी इज इक्वल टू ए क्रॉस बी क्रॉस सी. नॉर्मली असं इक्वल नसतं, बट इथे त्यांनी ते दिलं आहे, हे इक्वल आहे म्हणा. तर इक्वल जर का असेल तर वेक्टर बद्दल कमेंट करायचं आपल्याला की बी आणि सी कोलिनियर आहेत की ए आणि सी कोलिनियर आहेत, किंवा मे बी ए आणि बी कोलिनियर असतील मे बी. ओके, तर यामधला आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. तर प्रोसिजर एकदम सिंपल आहे. त्यातला हा फर्स्ट जो क्वेश्चन आहे हा तसं त्यातला त्यात सिंपल आहे आजच्या सेशन मधला. ए क्रॉस बी क्रॉस सी इज ए डॉट सी. ओके, ए डॉट सी इंटू बी मायनस ऑफ ए डॉट बी इंटू सी इज इक्वल टू, याला आपण काय लिहू शकतो, तर याला आपण मायनस ऑफ सी क्रॉस, याला मी उलटा करतो नाही का, तर सी आधी लिहितो आणि हा नंतर लिहितो. सो मायनस ऑफ सी क्रॉस ए क्रॉस बी करतो. सो ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ऑफ ए बार डॉट बी बार इंटू सी बार इज इक्वल टू मायनस ऑफ, इथेही वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला आपण लावतोय, सी डॉट बी इंटू दिस ए बार मायनस ऑफ सी डॉट ए इंटू बी बार. हा मायनस साईन आतमध्ये जातो. सो ए डॉट सी इंटू बी मायनस ऑफ ए डॉट बी इंटू सी इज इक्वल टू मायनस ऑफ सी डॉट बी इंटू ए, आणि मायनस मायनस काय बनला मुलांना, प्लस ए डॉट सी किंवा सी डॉट ए जो काही असेल तो ए डॉट सी इंटू बी बार. आता याच्यामध्ये काय गोष्टी कॅन्सल होत आहेत, ही गोष्ट इथे कॅन्सल, बरोबर. सो मायनस मायनस हवं तर प्लस करा. इथे काय बनला, इथे ए डॉट बी इंटू सी बार इज इक्वल टू बी डॉट सी, क्या बी डॉट सी इंटू ए बार. हा इथे जाऊन जर का डिवाइड झाला तर सी बार इज इक्वल टू बी डॉट सी डिवाइड बाय ए डॉट बी, ओके, इंटू ए बार. सो हा डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलर आहे, डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलर आहे, स्केलर डिवाइड बाय स्केलर, हा काहीतरी स्केलर येईल, म्हणजे हा काहीतरी कॉन्स्टंट येईल. याचा अर्थ सी बार इज इक्वल टू लॅमडा टाइम्स ए बार. समजा ए बार असा असेल तर सी बार हा लॅमडा टाइम्स ए बार आहे, समथिंग टाइम्स ए बार आहे सी बार म्हणजे. सो याचा अर्थ ए बार आणि सी बार हे दोघे कोलिनियर वेक्टर्स आहेत, ए बार आणि काय, सी बार. सो दे आर कोलिनियर वेक्टर्स. ऑप्शन नंबर 2 इथे आपला आन्सर असेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट सम. क्वेश्चन नंबर 2 पहा बरं. क्वेश्चन नंबर 2 थोडासा हेवी जाईल, बट क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक रिझल्ट लागणार आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 जमण्यासाठी त्यापूर्वी मी आधी एक क्वेश्चन करून देतो तुम्हाला. तर पहिला क्वेश्चन समजला सर्वांना, पहिला तरी सोपा होता तसा, वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट वरती ओके डिपेंड करणारा हा क्वेश्चन होता, आणि ज्यामध्ये आपण डायरेक्टली वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला अप्लाय केला दोन्ही साईडला, आणि ऑटोमॅटिकली आपल्याला हा आन्सर मिळून गेला. ओके, चलो. तर आता हा पहा, मी इथे एक काम करतो, पहिले एक वेगळा क्वेश्चन घेतोय जो याच्याशी सिमिलर आहे थोडा बहुत. इथे एक वेक्टर देतोय मी, ए आय प्लस जे प्लस के. ओके, देन आय प्लस बी जे प्लस के, अँड फायनली आय प्लस जे प्लस सी के. सो अशा आपल्याकडे किती वेक्टर्स आहेत, टोटल 3. आणि आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की हे तीनही वेक्टर्स हे कोप्लेनर आहेत. अशा केसमध्ये 1 डिवाइड बाय 1 मायनस ए प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस बी प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस सी याचा व्हॅल्यू हा 1 असतो. आधी आपण हे प्रूव्ह करू, अँड देन त्याच्यानंतर हा न्यूमेरिकल अटेम्प्ट करू. पहिले रिझल्ट हा रट्टा मारा सर्वजण. ए आय प्लस जे प्लस के, ओके, देन आय प्लस बी जे प्लस के, आय प्लस जे प्लस सी के. इथे एकदा ए येतो, मग इथे बी येतो, आणि मग इथे सी येतो. हे तीनही वेक्टर कोप्लेनर असतील तर हा रिझल्ट बेसिकली असा प्रूव्ह झाला पाहिजे. हे मी करून देतो. इफ वेक्टर्स आर कोप्लेनर, ओके, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे तो डिटर्मिनंटचा व्हॅल्यू हा 1 असला पाहिजे, सॉरी 0 असला पाहिजे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 0. आता याच्यामध्ये थोडी बहुत मी डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज वापरीन. आता डिटर्मिनंटची एक प्रॉपर्टी आपल्याला अशी सांगते की
एखाद्या रो मधून दुसरा रो मायनस केल्यानंतर डिटर्मिनंटची व्हॅल्यू नसते बदलत. परत सांगतो, एखाद्या रो मधून दुसरा रो मायनस केल्यानंतर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डज नॉट चेंज. ऑपरेशन मी इथे असं करतोय की रो नंबर 2 मधून रो नंबर 1 मायनस करतोय, ऍट द सेम टाइम रो नंबर 3 मधून पण रो नंबर 1 मायनस करतो. असं केल्याने डिटर्मिनंटचा व्हॅल्यू नसतो बदलत. डिटर्मिनंटची प्रॉपर्टी. सो फर्स्ट रो मी ऍज इट इज नोट करतोय, सेकंड रो मधून फर्स्ट रो मायनस करतोय. पहा, सेकंड रो मधून फर्स्ट रो मायनस करतोय, म्हणजे 1 मधून मी ए मायनस करतोय. सो 1 मायनस ऑफ ए. सेकंड रो मधून मी फर्स्ट रो मायनस करतो, म्हणजे बी मधून 1 मायनस करतो. 1 मधून 1 मायनस कराल तर सी 0 राहील. इवन थर्ड रो मधून पण फर्स्ट रो मायनस करणार मी. सो थर्ड रो मधून मी फर्स्ट रो मायनस करतोय, 1 मधून मी ए मायनस करतोय. 1 मधून 1 मायनस कराल तर 0 बनेल, आणि सी मधून 1 मायनस कराल तर सी मायनस 1 बनेल. 0 असला पाहिजे. ही प्रॉपर्टी इथे आपण अप्लाय केलेली आहे की एखाद्या रो मधून दुसरा रो मायनस केल्याने डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नसते. ओके, आता यापुढे काय करणार? ठीक आहे, हे ए ला ए नोट करतो इथे. ए ला ए नोट केलेला आहे मी इथे ब्रॅकेटमध्ये. पहा, या दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल इथे. तर बी मायनस 1 आणि सी मायनस 1, याला मी 1 मायनस बी इंटू 1 मायनस सी लिहू शकतो. दोघांनाही उलट केलं तर दोघांमधून मायनस मायनस कॉमन, आणि जो की प्लस बनतो शेवटी. बरोबर. याच्यानंतर -1 इंटू, का बरं, हे 1 ला क्लोज केल्यानंतर काय आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन ना 1 मायनस ए आणि सी मायनस 1, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन तर 0च आहे, काही लिहिण्याची गरज नाही. सो 1 मायनस ए सी मायनस 1, काय 1 मायनस ए आणि सी मायनस 1. तर सी मायनस 1च्या जागी 1 मायनस सी उलटा लिहितो, बट इथे प्लस करतो. समजलं? प्लस तिसरा कोण आहे, 1 आहे ना इथे, 1 इंटू ब्रॅकेट. 1 ला मी क्लोज करतो, तर हा मल्टिप्लिकेशन तर शेवटी 0 बनला. आता हा मल्टिप्लिकेशन करायला लागणार. काय हा मल्टिप्लिकेशन? 1 मायनस ए आणि बी मायनस 1 ना, पण तुम्हाला माहिती आहे की पहिले हा मल्टिप्लिकेशन करायचा असतो आणि मग मायनस हा करायचा असतो. सो मायनस ऑफ बी मायनस 1 इज 1 मायनस बी करा. सो 1 मायनस ए इंटू 1 मायनस बी लिहितो. सो 1 मायनस ए, 1 मायनस ऑफ ए इंटू 1 मायनस ऑफ बी लिहितो, अँड दॅट इज इक्वल टू 0 लिहितो इथे. आता मी सर्वांना काय करतोय पहा, ए इंटू 1 मायनस बी, ओके, 1 मायनस सी, प्लस 1 मायनस ए इंटू 1 मायनस सी, प्लस 1 मायनस ए इंटू 1 मायनस बी, याची व्हॅल्यू 0 आहे. या सर्वांना मी 1 मायनस ए, 1 मायनस बी आणि 1 मायनस सी ने डिवाइड करतो. 1 मायनस ए, 1 मायनस बी आणि 1 मायनस सी ने डिवाइड केलेला आहे. ओके, 1 मायनस ए, 1 मायनस बी आणि 1 डिवाइड केलेला आहे. ही गोष्ट कॅन्सल, थोडंसं कलर चेंज करता येतं इथे. पहा, ही गोष्ट कॅन्सल, ही गोष्ट कॅन्सल. काय राहिला इथे? ए डिवाइड बाय 1 मायनस ए. चलो, इथे हा कॅन्सल, हा कॅन्सल. इथे राहिला 1 डिवाइड बाय 1 मायनस बी. ओके, पुढे हा कॅन्सल, हा कॅन्सल. इथे राहिला 1 डिवाइड बाय 1 मायनस सी, आणि इज इक्वल टू 0. बरोबर. ठीक आहे, हा पाठवतो तिकडे. तेव्हा मी याला इकडे पाठवतो, आणि इथे 1 डिवाइड बाय 1 मायनस ए लिहितो. पाहाल काय? इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1 मायनस ए मायनस ऑफ ए डिवाइड बाय 1 मायनस ए. मी पहिली गोष्ट याला इकडे पाठवलं, तर तो मायनस ऑफ ए डिवाइड बाय 1 मायनस ए झाला तिकडे गेल्यानंतर, आणि 1 बाय 1 मायनस ए, 1 बाय 1 मायनस ए दोनही साईडला मी ऍड केलं. तर ही गोष्ट काय बनणार? डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमिनेटरचं ऍडिशन, दॅट इज 1 मायनस ए डिवाइड बाय 1 मायनस ए, कॅन्सल होऊन 1 बनतो. कॅन्सल होऊन काय बनतो? 1. सो हा रिझल्ट आला की नाही, 1 डिवाइड बाय 1 मायनस ए प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस बी प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस सी इज इक्वल टू काय? 1. तर हा रिझल्ट सर्वांना लक्षात ठेवायचा आहे. हा पॉईंट समजला का सर्वांना? परत एक वेळेस पाहाल. ओके, क्वेश्चन पाहाल. ए आय जे के, आय बी जे के, आय जे सी के, असे 3 वेक्टर जर का कोप्लेनर असतील तर अशा केसमध्ये डायरेक्टली हा रिझल्ट व्हॅलिड असतो. 1 बाय 1 मायनस ए, 1 बाय 1 मायनस बी आणि 1 बाय 1 मायनस सी, याची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 1. तर आपल्या क्वेश्चन मध्ये पण ऑलमोस्ट सिमिलर टाईप चाच डेटा दिलेला आहे इथे. काय देण्यात आलेला आहे पहा, कॉस अल्फा इंटू आय प्लस जे प्लस के, हा पहिला वेक्टर. बरोबर. त्याच्यानंतर सेकंड वेक्टर आय प्लस कॉस बीटा इंटू जे प्लस के, सेकंड वेक्टर. आणि थर्ड वेक्टर इज आय प्लस जे प्लस कॉस गॅमा इंटू के, असे 3 वेक्टर्स आहेत. आता हे 3 वेक्टर्स कोप्लेनर आहेत असं क्लेम करतात. याचा अर्थ 1 डिवाइड बाय 1 मायनस ए प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस बी प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ सी
याची व्हॅल्यू ही 1 असली पाहिजे. सो 1 डिवाइड बाय व्हॉट इज 1 मायनस अल्फा. 1 मायनस कॉस अल्फा इज 2 साइन स्क्वेअर अल्फा. ओके, अल्फा बाय 2, सॉरी. 1 minus cos beta is 2 sin square beta by 2. And again, 1 minus cos gamma is 2 sin square gamma by 2. So 1 by sin square is cosec square alpha by 2. Cosec square alpha by 2. Again, cosec square beta by 2. And finally, cosec square gamma by 2 is equal to, इथून जो 2 कॉमन केलेला आहे आपण, तो इकडे 1 सोबत मल्टिप्लाय होऊन तो बनतो 2. पहा असा आन्सर आहे का? ऑप्शन नंबर 2 इथे आपला आन्सर असेल. ठीक आहे. आय होप हा रिझल्ट सर्वांनी पाठ केलेला आहे आता. तर जाऊ पुढे मी. नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 3 पहा. करा, विचार करा. काय म्हणतात, पी बार क्यू बार आर टू नॉन कोलिनियर नॉन झिरो वेक्टर्स. पी बार आणि क्यू बार ही पहिली गोष्ट नॉन कोलिनियर आहेत, म्हणजे सेम डायरेक्शन मध्ये बिलकुल नाही आहेत. आणि काहीतरी डेटा दिला आहे. तुम्ही काय डेटा दिला पहा, बी मायनस ऑफ सी, ओके, इंटू पी बार क्रॉस क्यू बार प्लस सी बार मायनस ऑफ ए बार इंटू पी बार प्लस ए बार मायनस ऑफ बी बार इंटू अगेन क्यू बार इज इक्वल टू 0 बोलतात. बरोबर. तर हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे याबद्दलचा हा क्वेश्चन आहे. की हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल. समजा हा आपला पी बार आहे आणि समजा हा आपला क्यू बार आहे. कोलिनियर नाहीत, म्हणजे एका डायरेक्शन मध्ये तर बिलकुल नाही येते. ठीक आहे. तर पी क्रॉस क्यू हा असा वेक्टर असेल जो दोघांनाही परपेंडिक्युलर असेल. हा असेल आपला पी बार क्रॉस क्यू बार. सो पी वेक्टर, क्यू वेक्टर आणि पी क्रॉस क्यू हे 3 वेक्टर्स जे आहेत ना, हे नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत. काय आहेत हे? नॉन कोप्लेनर वेक्टर्स, म्हणजे एका प्लेन मध्ये नाही येत. कारण की हा वेक्टर पी आणि क्यूचा जो हा प्लेन आहे, या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मला समजलं, हा जो प्लेन आहे ना पी आणि क्यूचा, या अख्ख्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, पी क्रॉस क्यू. ठीक आहे. 3 नॉन कोप्लेनर वेक्टरचा ऍडिशन 0 कसा होऊ शकतो? मी कालच्या लेक्चरमध्येही पाहिलं. मी तुम्हाला असं सांगितलं होतं काहीतरी. पहा बरं. 3 वेक्टर्स रिप्रेझेंट केली होती मी बहुतेक इथे. एक समथिंग असा वेक्टर रिप्रेझेंट केला होता. समजा 3i, 4j अँड लेट्स से फॉर एक्झाम्पल दिस इज 8k. बरोबर. 3i प्लस 4j प्लस 8k. करेक्ट. सो असे 3 वेक्टर्स होते आपले, नाही का, म्हणजे हा वेक्टर प्लस हा वेक्टर प्लस हा वेक्टर, म्हणजे हा वेक्टर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत. बरोबर ना, हा वाला वेक्टर. ऍडिशन 0 नाही होऊ शकत 3 नॉन कोप्लेनरचा. एक असा वेक्टर आहे, एक असा वेक्टर आहे, आणि तिसरा वेक्टर तर बाहेर येतो डायरेक्टली प्लेनच्या. सो असे 3 नॉन कोप्लेनर वेक्टर जर का घ्याल आणि कसंही अरेंज कराल तर ऍडिशन 0 नाही होऊ शकत. ऍडिशन 0 होण्यासाठी एक वेक्टर असा, एक वेक्टर असा, आणि तिसरा वेक्टर हा जिथून स्टार्ट झाली आहे जर्नी तिथे जाऊन क्लोज झाला पाहिजे. अशा केसमध्ये ऍडिशन 0 होईल. तिसरा वेक्टर असा जरी असेल ना तरी ऍडिशन हा असणार आहे तिघांचा. हा वेक्टर प्लस हा वेक्टर प्लस हा वेक्टर म्हणजे हा वेक्टर. पण ऍडिशन 0 करण्याच्या प्रोसेसमध्ये याला इथेपर्यंत आणून इथे क्लोज करायला लागतं, जे की नॉन कोप्लेनरच्या केसमध्ये नाही होऊ शकत. 3 वेक्टर जर का ट्रायंगल म्हणजे क्लोज ट्रायंगल बनवत असतील तर तिघे कोप्लेनर वेक्टर्स आहेत. सो 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स ऍडिशन 0 नाही होऊ शकत. हे पहा, 1 2 3 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स ऍडिशन 0 नाही होऊ शकत. म्हणून हे तिघे 0 असले पाहिजे यांचे कोइफिशियंट्स. त्या तिघांचे कोइफिशियंट्स काय असले पाहिजे? 0. तरच होऊ शकतो. हा पण 0, हा पण 0 आणि हा पण 0. समजा हा 0 झाला, की झाला 0, म्हणजे ही गोष्ट 0 झाली. आता पी आणि क्यू बार हे कोलिनियर तर नाही आहेत, किंवा सेम किंवा अपोजिट डायरेक्शन मध्ये नाही आहेत. मग आता ही 2 वेक्टर जर का सेम डायरेक्शन मध्ये नसतील, बरोबर, तर त्यांचा ऍडिशन हा पण 0 नाही होऊ शकत. म्हणून हा पण 0 असला पाहिजे आणि हा पण 0 असला पाहिजे. 2 वेक्टर कोलिनियर असले असते ना तर ऍडिशन 0 होण्याचा स्कोप आहे. अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण त्यांना अरेंज करू शकतो आणि साईज इक्वल ठेवायची. असे कोइफिशियंट असे स्केलरनी मल्टिप्लाय करायचा. डॉट आहेत ना इथे. सॉरी, काय हा, तर इथे बार नाहीये, सॉरी, मॅग्नेट्यूड होता ना तो. सो याचा अर्थ असा आहे की बी इज इक्वल टू सी आहे, देन सी इज इक्वल टू ए पण आहे, आणि ए इज इक्वल टू बी पण आहे. याचा अर्थ ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आहे. याचा अर्थ तीनही साईड इक्वल आहेत. दॅट मीन्स ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे हा? इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, जाऊ नेक्स्ट सम वरती. पाहा नेक्स्ट सम. हा वाला काय, अल्फा बीटा गॅमा हे 3 नॉन कोलिनियर युनिट वेक्टर्स आहेत. सच दॅट त्यांचं असं म्हणणं आहे की अल्फा प्लस 2 बीटा
प्लस 3 गॅमा इट इज कोलिनियर विथ, तर मी समजा कॉन्स्टंट एम पकडतो, इट इज कोलिनियर विथ बीटा प्लस गॅमा, नाही का. म्हणजे समजा हा ए वेक्टर आहे आणि हा समजा बी वेक्टर आहे. आता बी वेक्टर ए वेक्टरला कसा आहे, कोलिनियर आहे, म्हणजे सेम डायरेक्शन मध्ये आहेत ना दोघे, बरोबर. बी वेक्टर ए वेक्टरच्या दोघे सेम डायरेक्शन मध्ये, तर मग मी बी बारला सम कॉन्स्टंट इंटू ए बार असं लिहू शकतो. बी बारला मी सम कॉन्स्टंट इंटू ए बार. सो सिमिलरली हा वेक्टर आणि हा वेक्टर, बिकॉज इथे सांगितलेलं आहे त्याने, नाही का. दिस वेक्टर इज कोलिनियर विथ बीटा प्लस गॅमा. सो हे दोघे कोलिनियर आहेत, त्याचा अर्थ या वेक्टरला मी सम कॉन्स्टंट इंटू अनदर वेक्टर असं मी लिहू शकतो. ठीक आहे. काय याचं आउटपुट काय आहे, अल्फा प्लस बीटा इंटू 2 मायनस एम प्लस गॅमा इंटू 3 मायनस एम इज इक्वल टू 0 असा बनेल मग हा. चलो आणखीन एक इनपुट दिला त्यांनी इथे पुढे, त्यांचं आहे की अल्फा प्लस 2 बीटा हा पण कोलिनियर आहे म्हणे, कोणाला, बीटा मायनस गॅमाला, त्यांचं म्हणणं आहे असं, बरोबर. सो हा वेक्टर पण याला कोलिनियर आहे, त्याचा अर्थ हा वेक्टर इट शुड बी स्केलर मल्टिपल ऑफ दॅट वेक्टर. सो अल्फा प्लस बीटा कॉमन करीन मी तर 2 मायनस एन होईल, करेक्ट, प्लस एन टाइम्स गॅमा इज इक्वल टू 0 हा असा वेक्टर बनेल. सो असे दोन इक्वेशन बनलेली आहेत पहा. ओके. आता ही जी दोन इक्वेशन बनली आहेत, त्या दोन इक्वेशनला मी मायनस करतो. तो येणार का, मायनस का करतात, तर मायनस या पॉईंट ऑफ व्ह्यू करतो की अल्फा आणि अल्फा कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इक्वेशन मध्ये फक्त बीटा आणि गॅमाच राहील, करेक्ट. आता काही जणांना असं वाटेल की लाईक इकडे 0 आहे म्हणजे हा 0i प्लस 0j बरोबर प्लस 0k, तर आपण याला असं इक्वेट करायचं का, म्हणजे एन ची व्हॅल्यू 0 होईल, बरोबर. 2 मायनस एन ची व्हॅल्यू 0 होईल, आणि अल्फा बार म्हणजे अल्फा हा वेक्टर 0 असला पाहिजे. सो असं ऍझम्पशन करणे चुकीचं आहे. तो येणार असं का, पहा मी सांगतो. 2i, लेट से फॉर एक्झाम्पल xi प्लस yj प्लस zk, बरोबर ना. हा जर का 0 असेल, म्हणजे xi प्लस yj प्लस zk हा जर का 0 असेल, 0 म्हणजे 0i प्लस 0j प्लस 0k, समजा हा असा असेल, तर आपण डायरेक्टली कम्पेअर करू शकतो, x ला 0, y ला 0 आणि z ला 0. मग तुम्ही म्हणता इथे का नाही करू शकत आपण, जरा विचार करा. मग इथे का कम्पेअर नाही करू शकत, म्हणजे याला आपण डायरेक्टली 0 का नाही म्हणू शकत इथे? किंवा किंवा मी याला 0 इंटू अल्फा, 0 इंटू बीटा, 0 इंटू गॅमा असं लिहिणे अलाउड का नाहीये, याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. पहा, हे जे तीन वेक्टर्स आहेत ना, हे तीन वेक्टर कोप्लेनर आहेत किंवा कोप्लेनर असूही शकतात. म्हणजे तीन कोप्लेनर वेक्टरचा ऍडिशन 0 होऊ शकतो ना, म्हणजे यांचे कोइफिशियंट्स गरजेचे नाहीत की 0 असले पाहिजे. इथे हे तीन नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत, पहा आय जे के, म्हणजे यांच्यासोबत आय जे के लागले, याचा अर्थ हे तीन नॉन कोप्लेनर वेक्टर्स, हा हा आणि हा, हे तिघेही नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत आणि ज्यांचं ऍडिशन 0 आहे. आणि आपण आत्ताच पाहिलं होतं की तीन नॉन कोप्लेनर वेक्टरचं ऍडिशन 0 नाही होऊ शकत. हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड वेक्टर, त्या तिघांचा ऍडिशन हा असा होत असतो, नाही का, 0 नसतो होतो ऍडिशन. पण आता तीन नॉन कोप्लेनर वेक्टरचं ऍडिशन 0 म्हणतायत, याचा अर्थ जबरदस्तीने यांना आपल्याला 0 करायला लागेल, यांना आपल्याला काय 0 करायला लागेल, असा बेसिकली थॉट प्रोसेस असतो याच्या मागे. ठीक आहे, चलो मी क्वेश्चन परत एकदा स्टार्टिंग पासून सांगतो फास्टमध्ये. तर क्वेश्चन मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला की हा जो वेक्टर आहे इट इज कोलिनियर विथ दिस वन, हा वेक्टर इज कोलिनियर विथ दिस वन. सो म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट टाका, ओके, आतमध्ये मल्टिप्लाय करा, इकडे आणा, अल्फा बीटा गॅमा मध्ये लिहून टाका. ठीक आहे. अगेन दिस वेक्टर इट इज कोलिनियर विथ बीटा मायनस गॅमा, बरोबर. हातमध्ये मल्टिप्लाय करा, याला इकडे लिहा, या फॉर्मॅटमध्ये लिहा, डन. आता या दोन इक्वेशनला कम्पेअर करून मायनस करा, म्हणजे काय होईल, अल्फा आणि अल्फा निघून जाईल. तर मी मायनस करतो सरळ सरळ. सो बीटा इंटू वरती पहा 2 मायनस ऑफ एम मायनस ऑफ बीटा बार इंटू खालती काय पहा 2 मायनस ऑफ एन, बरोबर, प्लस गॅमा इंटू वरती 3 मायनस ऑफ एम आहे, मायनस खाली गॅमा इंटू एन आहे, इज इक्वल टू 0 लिहितो मी इथे. गॅमा बार मायनस एन आहे, दॅट इज इक्वल टू 0. सो बीटा जर का मी इथे कॉमन करेन तर 2 मायनस ऑफ एम मायनस ऑफ 2 प्लस एन बनेल, आणि गॅमा जर का मी तिकडे टाकेन तो एन मायनस ऑफ 3 प्लस एम बनेल. याचा अर्थ बीटा इंटू ब्रॅकेट बीटा बार इंटू ब्रॅकेट, ओके, एन मायनस एम राहील, अँड दॅट इज इक्वल टू गॅमा इंटू ब्रॅकेट गॅमा बार इंटू ब्रॅकेट काय राहतो रे इथं, एन प्लस एम मायनस 3 राहतोय ना. ठीक आहे, असं राहिलं. आता पुढे पहा,
सो याला जर का मी इथे डिवाइड करेन तर मी असं लिहू शकतो ना, बीटा बार इज अ, हा इकडे गेल्यानंतर स्केलर मल्टिपल ऑफ गॅमा बार. याचा अर्थ बीटा बार आणि गॅमा बार कसे आहेत, कोलिनियर आहेत. पण त्यांनी ऑलरेडी स्टार्टिंगमध्ये सांगितलं की ते नॉन कोलिनियर आहेत, बरोबर. सो ते नॉन कोलिनियर आहेत याचा अर्थ हे कोइफिशियंट झिरो असले पाहिजे. किती असले पाहिजे हे कोइफिशियंट? झिरो. म्हणजे एन मायनस एम हे झिरो असलं पाहिजे. ॲट द सेम टाइम एन प्लस एम मायनस थ्री हाही झिरो असला पाहिजे. याचा अर्थ एम इज इक्वल टू एन असला पाहिजे. तर एम आणि एन जर का सेम असेल म्हणजे 2m मायनस थ्री हा झिरो असेल, याचा अर्थ एमचा व्हॅल्यू 3/2 असेल. इथेपर्यंत एक वेळेस पाहून घ्याल, क्लिअर आहे का सर्वांना हे? आता परत एक्सप्लेन करीन, काही लोड नाही. वेक्टरमध्ये काय आहे, थोडेसे कमी क्वेश्चन केले तरी चालतील, बट थोडेसे समजून कराल. म्हणजे क्वेश्चन आल्यानंतर विचार काय करायचा आहे आणि काय स्टेप्स घ्यायच्या आहेत, या गोष्टी तुम्हाला शिकायच्या ऍक्च्युली वेक्टरमध्ये. फास्ट फॉरवर्ड करतो. हा वेक्टर याला कोलिनियर, सो कॉन्स्टंट टाकू. हा वेक्टर याला कोलिनियर, सो कॉन्स्टंट मल्टिपल. ओके, मग हा असा बनलो, हा असा बनलो. मग ते म्हणलं हा या दोन इक्वेशनला मायनस करीन, म्हणजे अल्फा अल्फा गायब झाला डायरेक्टली. मग इक्वेशनमध्ये फक्त बीटा आणि गॅमा राहिला. मग हा इक्वेशन असा मेन्शन केला आपण. हा असा ज्यावेळेस आपण मेन्शन केला त्यावेळेस मी याच्या पुढचा स्टेप असं लिहू शकलो असतो, बीटा बार इज इक्वल टू गॅमा बार इंटू काय, एन प्लस एम मायनस थ्री डिवाइड बाय काय रे, एन मायनस एम. याचा अर्थ मी बीटाला स्केलर मल्टिपल ऑफ गॅमा लिहिलं. याचा अर्थ बीटा आणि गॅमा कोलिनियर. पण तेच तर नाहीये ना, तेच तर त्यांनी सांगितलं की हे दोघे कोलिनियर नाही आहेत. तर ते दोघे कोलिनियर नाही आहेत याचा अर्थ हा आणि हा झिरो असला पाहिजे. म्हणजे दोन वेक्टर्स आहेत जे की कोलिनियर नाही आहेत, वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये. समजा हा पी बार आहे, हा क्यू बार आहे, कोलिनियर नाही आहेत. पी बार आणि क्यू बारचं ऍडिशन कसं झिरो होऊ शकतो, म्हणजे 4p बार प्लस 3q बार हा झिरो होऊ शकतो का कधी? नाही होऊ शकत. 4p बार म्हणजे पी बारच्या डायरेक्शनमध्ये 4 टाइम्स करा, 3q बार ऍडिशन कराल तर काहीतरी वेक्टरच बनेल ना. सो यांच्या लिनियर कॉम्बिनेशन ऍडिशन झिरो होण्यासाठी यांच्या दोघांच्या कोइफिशियंटला झिरो व्हायला लागतं. यांच्या दोघांच्या कोइफिशियंटला काय व्हायला लागतं, झिरो व्हायला. याला इकडे ठेवून इमॅजिन करा, या पूर्ण गॅमा बारला इकडे इमॅजिन करा, म्हणजे दोन्ही वेक्टर एका साईडला होतील आणि त्यांचे लिनियर कॉम्बिनेशन होतील. सो त्यांचे कोइफिशियंट्स हे झिरो असले पाहिजे, म्हणून हे आपण असं केलेलं आहे. सो एमची व्हॅल्यू 3/2 बनलेली आहे. एमची व्हॅल्यू किती बनली, 3/2. चला वापरा आता एमचा व्हॅल्यू 3/2 इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकून द्या. व्हॅल्यू ऑफ एम इज 3/2. ठीक आहे. आता या इक्वेशनमध्ये एमची व्हॅल्यू जर का मी 3/2 टाकीन तर अल्फा इथे 3/2 टाकीन ना, हा 1/2 बनेल. म्हणजे बीटा/2 इथे 3/2 टाकीन ना, हा 3/2च बनेल परत. म्हणजे 3/2 इंटू गॅमा बनेल, दॅट इज इक्वल टू 0. 2 नी मल्टिप्लाय करा. सो 2 अल्फा प्लस बीटा प्लस 3 गॅमा इज इक्वल टू 0. आणि या वेक्टरचा मॉड पण 0च असणार. मग तर वेक्टरचा मॉड म्हणजे आपल्याला माहिती काय, अंडर रूट पहिल्या वेक्टरच्या मॉडचा स्क्वेअर. हे पहा अल्फा बीटा गॅमा हे युनिट वेक्टर आहेत, म्हणून पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड 2 आहे, याचा स्क्वेअर 4, याचा स्क्वेअर 1, याचा स्क्वेअर 9 मायनस 2 टाइम्स. ओके, अल्फा प्लस बीटा म्हणजे 2 अल्फा बीटा, अल्फा डॉट बीटा. ओके, अगेन मायनस 2 टाइम्स, मायनस कॉमन केल्यामुळे आता इथे प्लस येतो. मी हा फॉर्म्युला वापरतो, ए बार प्लस बी बार प्लस सी बार या वेक्टरचा मॉड म्हणजे अंडर रूट ऑफ मॉड ए स्क्वेअर प्लस मॉड बी स्क्वेअर प्लस मॉड सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए डॉट बी प्लस ट्वाइस ए डॉट सी प्लस ट्वाइस बी डॉट सी. हा वाला फॉर्म्युला आपण इथे यूज करतो. ओके, सो मायनस नाही ते प्लस करायला हवं होतं. सो ए प्लस बी प्लस सीचा मॅग्निट्यूड म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ट्वाइस. ओके, ए डॉट बी, पहा ए डॉट बी ट्वाइस ए डॉट बी प्लस ट्वाइस ए डॉट सी प्लस ट्वाइस बी डॉट सी, आणि जो की 0 आहे, याचा मॅग्निट्यूड 0 आहे, त्यांनी दिलं ते किती बनतो, हा 14 बनतो. 14 तिकडे जाऊन -14 होतो. आणि इथून जर का 2 कॉमन कराल तुम्ही तर ब्रॅकेटमध्ये बनतो पहा 2 अल्फा डॉट बीटा प्लस 6 अल्फा डॉट गॅमा प्लस 3 बीटा डॉट गॅमा. 2 कॉमन केल्यानंतर आणि 2 तिकडे जाऊन डिवाइड झाला तर -7 आन्सर बनतो याचा. त्याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. आता त्याची मॅग्निट्यूड विचारलं तर लाईक +7 लिहून टाका. काय लिहा, +7. ठीक आहे, नेक्स्ट समजायचं पहा.
ए बार इज इक्वल टू I plus 2j plus 3k given है. Okay, b bar is equal to I minus of j plus 2k. C bar is equal to 5i minus 3j plus 5k plus 3k. तर असे तीनही वेक्टर्स दिलेत, ए बार बी बार सी बार. काही कंडिशन आहे त्याच्या. काल मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या लास्ट लेक्चरमध्ये की आर क्रॉस बी इज इक्वल टू सी क्रॉस बी. असं ज्यावेळेस केव्हा दिसेल तुम्हाला क्रॉस बी तर डायरेक्टली तुम्ही असं केलं पाहिजे त्याला आर क्रॉस बी मायनस ऑफ सी क्रॉस बी. त्याला एका साईडला आणायचं, मग आर मायनस सी लिहायचा आणि क्रॉस बी लिहायचा आणि इज इक्वल टू 0 लिहायचा. आता पहा, दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 याचा अर्थ दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 याचा अर्थ दोन वेक्टर सेम डायरेक्शन मध्ये असले पाहिजे. फर्स्ट वेक्टर क्रॉस सेकंड वेक्टर 0 याचा अर्थ काय, दोघे सेम डायरेक्शन मध्ये. सो पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड दुसऱ्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू साइन 0 असतो ना, तो साइन 0 इज 0. सो दिस टू वेक्टर्स आर कोलिनियर. हा वेक्टर आणि हा वेक्टर कोलिनियर. म्हणून आर बार मायनस सी बारला आपण लॅमडा टाइम्स बी बार लिहू शकतो. याचाच अर्थ आर बारला आपण सी बार प्लस लॅमडा टाइम्स बी बार असं लिहू शकतो. असा याचा अर्थ झाला. इथेपर्यंत पहिले क्लासमध्ये पोहोचून राहा. पण आता पुढे काय, आर बारची व्हॅल्यू शोधायची. आणखीन एक इनपुट दिला त्यांनी की आर बार डॉट ए बार 0 आहे म्हणा. बरं, आर बार डॉट ए बार 0 आहे. आर बार डॉट ए बार हा 0 आहे. समजा मी लॅमडाची व्हॅल्यू शोधली आणि ती इथे टाकली. सी बारचा व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी दिला आहे क्वेश्चनमध्ये. बी बार व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी दिला आहे. लॅमडा पण माहिती आहे. तर याचा अर्थ आपल्याला आर बार निघेल. मग आर बार निघाला तर मॅग्निट्यूड ऑफ आर बार पण ऑटोमॅटिकली निघेल. आता जो सेकंड कंडिशन दिला त्यांनी आर बार मध्ये, तर आर बार डॉट ए बार हा 0 मेन्शन केलेला आहे त्यांनी. आर बारची व्हॅल्यू लिहितोय मी इथे सी बार प्लस लॅमडा बी बार. ओके, डॉट ए बार हा 0 बोलतात ते, ठीक आहे. सो सी बार डॉट ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार डॉट ए बार इज इक्वल टू 0. दॅट मीन्स लॅमडा इज इक्वल टू मायनस ऑफ ए बार डॉट सी बार डिवाइड बाय ए बार डॉट बी बार. याचा अर्थ मुलांना लॅमडा इज इक्वल टू मायनस ऑफ व्हॉट इज ए डॉट सी. करा ए डॉट सी करून पहा बरं. ए आणि सीचा डॉट प्रोडक्ट 5 मायनस 6 म्हणजे मायनस 1 प्लस 9 म्हणजे 8. किती आला 8 होल डिवाइड बाय ए डॉट बी करून पहा. 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1 आणि हा प्लस 6 म्हणजे 5 बनेल ना. परत एकदा करतो. ए डॉट बी 1 मायनस 2 इज मायनस 1 प्लस 6 इज 5. किती येईल तो 5. ए डॉट बी हा 5 आहे. तर असं लॅमडाचा व्हॅल्यू आपण शोधला. तर हा लॅमडा तुम्ही टाकायचा इथे. सी बारची व्हॅल्यू माहिती, बी बारची व्हॅल्यू माहिती. पहा ना, सी बार पण माहिती आणि बी बार पण माहिती. मग तो लॅमडा इथे टाकल्यानंतर आर बारची व्हॅल्यू निघेल, वेक्टर निघेल तो. मग त्याचा मॅग्निट्यूड काढा, त्याचा स्क्वेअर करा आणि 25 ने मल्टिप्लाय करा, मग जाऊन तुम्हाला आन्सर मिळेल. अप्रोच समजला. खूप सारे समजतात अशा या पॅटर्नचे. कधी लक्षात ठेवा, हा क्रॉस बी असेल ना, तर त्याला लेफ्ट हँड साईडला घ्यायचं, त्याला इकडे लेफ्ट हँड साईडला टाकायचं आणि क्रॉस बी कॉमन करायचा. मग जाऊन हा असा 0 येतो. त्याचा अर्थ दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 याचा अर्थ वेक्टर्स आर कोलिनियर. म्हणजे फर्स्ट वेक्टरला तुम्ही स्केलर मल्टिपल ऑफ अदर लिहू शकता. फर्स्ट वेक्टरला तुम्ही सम स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर लिहू शकता. मायनस सी बार तिकडे जाऊन प्लस सी बार झाला. आणि सेकंड इनपुट डेटा आपण इथे वापरला. आर डॉट ए इज इक्वल टू 0 आला इनपुट. आर बारची जी व्हॅल्यू शोधली ती आपण इथे टाकली. डॉट ए बार इज इक्वल टू 0 लिहिला. मग डॉट प्रोडक्ट केला, लॅमडा व्हॅल्यू शोधला, मग तोच लॅमडा प्रोडक्ट इथे टाकायचा. मग आर बार निघतो, त्याचा मॅग्निट्यूड काढायचा इंटू 25 करायचा. सिंपल. चलो नेक्स्ट सम. तर पाल नेक्स्ट क्वेश्चन. मॉड ऑफ ए प्लस 2b वेक्टर शोधायचा आहे क्रॉस 2a बार मायनस 3b बार आणि याचा होल स्क्वेअर करायचा. पहा, आतमधला वेक्टर आपल्याला पहिले मॉडिफाय करायचा आहे. जो वेक्टर येईल त्या वेक्टरचा मॉड शोधायचा आणि मग त्याचा होल स्क्वेअर करायचा. ही बेसिकली प्रोसिजर आहे. पण डिस्ट्रीब्युशन लॉ यूज करतो मी इथे. ए क्रॉस 2 आहे 0, कारण की ए क्रॉस ए 0 असतो. तर ए क्रॉस बी आणि इथे मायनस 3 आहे नाही का. सो मायनस ऑफ 3 ए क्रॉस बी. देन 2 into 2 is 4. ओके, इथे 4 यूज करीन. बी क्रॉस ए अँड देन बी क्रॉस बी कराल तर परत 0 येईल. सो लिहिण्याची काही गरज नाही आहे. सो हा जो काही वेक्टर येतो त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा. आता काय होईल पहा, ही गोष्ट पाहाल तर याला मी 3b क्रॉस ए लिहू शकतो उलटा करून नाही का. मायनस ऑफ ए क्रॉस बी इज 3b क्रॉस ए प्लस 4b क्रॉस ए. आता हा जो काही वेक्टर निघेल त्याचा स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 7 टाइम्स बी क्रॉस ए. या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर 7 बाहेर. बी क्रॉस एचा मॅग्निट्यूड इज मॉड बी मॉड ए अँड देन साइन थीटा.
आणि याचा आपण इथे होल स्क्वेअर करणार आहे. तर 7चा स्क्वेअर 49, मॉड बी स्क्वेअर इज 9, मॉड ए स्क्वेअर इज 4, अँड साइन स्क्वेअर थीटा इज लाईक साइन स्क्वेअर 45 इज 1/2. इथे मी 2 लिहीन, 18 बनतो. सो आन्सर इज 49 इंटू 18. 49 इंटू 18 हा बनतो 882. सो ऑप्शनवर डी आपला आन्सर असेल. ते वन शॉट रिव्हिजन नोट्समधले काही क्वेश्चन्स आहेत, ती क्वेश्चन्स आपण घेतो आता. टोटल 14 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. त्यातला पहिला क्वेश्चन पहा. हा काय, फक्त लॉजिक डिस्कस करू फास्टमध्ये. ओके, काय देण्यात आलेलं आहे पहा. स्क्वेअर फ्लोर 10/10. 10/10चा एक स्क्वेअर फ्लोर आहे, 10/10. ओके, सो हा 10, हा पण 10. सो सर्व पॉईंटचे कॉर्डिनेट्स तुम्ही शोधू शकता इथे. पुढे असं बोलतात ते की अँगल बिटवीन डायगोनल एजी, हा जो एजी डायगोनल आहे आणि बीएच जो डायगोनल आहे, हे दोन डायगोनल जे आहेत, तर त्या दोघांमध्ये जो अँगल आहे तो कॉस इनवर्स 1/5 आहे. हा क्यूब नाहीये, क्यूब नाही आहे हा. हाईट ऑफ हॉल हे विचार, हॉलचा ना हाईट किती आहे म्हणे. हाईटला तुम्ही एच पकडा, किती पकडा एच. तर हा पॉईंट शोधायचा तुम्ही. कसं शोधणार, या पॉईंटचा कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट इज 10, वाय कॉर्डिनेट इज एच, अगेन 10, बरोबर. सो 10 H 10. मग हा वेक्टर शोधणार तुम्ही, 10I HJ 10K. पाहिला का इथे कुठे, 10I HJ 10K. सो हा वेक्टर शोधल्यानंतर तुम्ही हा पण वेक्टर शोधणार. कसं शोधणार, पहिले हा पॉईंट शोधायचा. काय हा पॉईंट, एक्स कॉर्डिनेट इज 10, वाय 0 आणि झेड पण 0, जाण्याचीच गरज नाही. सो 10 0 0. सिमिलरली हा पॉईंट शोधतायत तुम्ही, हा वाला, बरोबर. त्या पॉईंटवरती जाण्यासाठी एक्स कॉर्डिनेट जाण्याचीच गरज नाहीये. वाय डायरेक्शनमध्ये वरती जायला लागेल तुम्हाला, एच हाईट जायला लागेल. सो 0 एच आणि झेड डायरेक्शनमध्ये 10 डिस्टन्स जायला लागेल. इकडे 10 डिस्टन्स, कारण की हा डायमेन्शन आणि हा डायमेन्शन 10 आहे. बेस जो आहे तो स्क्वेअर आहे 10/10चा. सो या पॉईंटचा कॉर्डिनेट निघेल. या दोघांना जॉईन केल्यानंतर हा एक वेक्टर निघेल, हा एक वेक्टर निघेल, आणि मग दोघांमध्ये अँगल बिटवीन टू वेक्टरचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आणि त्यांनी ऑलरेडी सांगितलं, अँगल बिटवीन दिस टू वेक्टर्स इज कॉस इनवर्स 1/5. थीटा इज कॉस इनवर्स 1/5, याचा अर्थ कॉस थीटा हा 1/5 आहे. ओके, सो कॉस थीटाच्या जागी 1/5 ठेवा. आणि तुम्हाला माहिती पुढे दोन वेक्टरमध्ये अँगल कसा शोधतो आपण, A1 A2 B1 B2 C1 C2. जी दोन वेक्टर्स आपण आता इथे काढली, त्यांच्या केसमध्ये A1 A2 B1 B2 C1 C2 डिवाइड बाय रूट A1 स्क्वेअर B1 स्क्वेअर. हे केल्याने ऑटोमॅटिकली तुम्हाला हाईट निघेल. आता हाईटचा व्हॅल्यू जो काही निघेल त्याला फक्त मॉड करायला लागेल, कारण की हाईटची व्हॅल्यू प्लस मध्ये सांगायला लागेल. निगेटिव्ह मध्ये तर हाईट सांगू नाही शकत आपण. ओके, येस रोहित, सर्व कॅल्क्युलेशननी 882 मायनस 100√2 येतं. ओके, मला वाटतं एक वेळेस पाहतो मी, क्रॉस चेक करून ग्रुपवरती अपडेट करतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट समजावू. हा लॉजिक डिस्कस करतो आपण सर्व समस्या इथून पुढे आता. तर क्वेश्चन नंबर 2 पहा, काय बोलतात इथे. इन रेग्युलर टेट्राहेड्रॉन, एक टेट्राहेड्रॉन आहे, रेग्युलर टेट्राहेड्रॉन म्हणजे टेट्राहेड्रॉनच्या सर्व साइड्स सेम. याचा अर्थ टेट्राहेड्रॉनचे हे जे सर्व साइड्स आहेत हे इक्विलॅटरल ट्रायंगल बनवतात. म्हणजे जे सर्व ट्रायंगल दिसतात ना तुम्हाला, ते सर्व इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. विचारलं काय पुढे, फाइंड बायसेक्टर ऑफ, नाही हा तर सोल्युशन आहे. विचारलं काय, इन अ रेग्युलर टेट्राहेड्रॉन थीटा इज अँगल बिटवीन एनी एज अँड फेस नॉट कंटेनिंग द एज. पहा ही एज आहे ना इथे, एज, आणि हा जो फेस आहे, हा फेस नॉट कंटेनिंग द एज, म्हणजे हा जो एज आहे, हा एज, आणि हा जो फेस आहे, तर यांच्यामध्ये आपल्याला अँगल शोधायचा. म्हणजे या एजला तुम्हाला असं रोटेट करायचं, तो फेस येईपर्यंत, फेस येईपर्यंत रोटेट करायचं. मला समजलं, आपल्या आपल्या डायरेक्शन एजला रोटेट करून बरोबर या फेसवरती येईपर्यंत रोटेट करा आणि मग थांबा. मग तो अँगल आपल्याला शोधायचा आहे, रोटेशनवाला अँगल. तर एखादा एजचा बरोबर प्लेन सोबत अँगल शोधायचा असेल तर काय प्रोसिजर काय असते पहा. हे जे दोघे जण आहेत ना इथे, बरोबर दोन वेक्टर, त्या दोन वेक्टरचा असा अँगल बायसेक्टर शोधायचा. हा, आणि या एजचा या अँगल बायसेक्टर सोबत जर का अँगल तुम्ही शोधलात, तोच अँगल आहे बेसिकली अँगल बिटवीन दॅट एज अँड प्लेन. त्या एज आणि प्लेन मधला अँगल म्हणजेच त्या एज आणि या अँगल बायसेक्टर मधला अँगल, हा प्रोसिजर असतो ऍक्च्युली. ठीक आहे, आता हा वेक्टर ए बार बोलला, हा वेक्टर बी बार बोलतो आपण, आणि हा वेक्टर सी बार बोलतो, बरोबर. तर ए बार आणि बी बारचा जो अँगल बायसेक्टर असतो,
तो ए बार प्लस बी बार असतो, कारण की दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे. ए बारची व्हॅल्यू आणि बी बारची दोघांची व्हॅल्यू सेम आहे. सो म्हणून यांचा रिझल्टंट हा एक्झॅक्टली मधातून जातो. सो रिझल्टंट ऍक्ट्स एज अँगल बायसेक्टर. सो ए बार प्लस बी बार याच्यामधला आणि सी बार मधला अँगल शोधतो आपण. सी बार म्हणजे इथे ना, हा सी बार तिसरा साईड, बरोबर, किंवा तिसरा एज. तर या एज मधला आणि या अँगल बायसेक्टर मधला अँगल, एज मधला आणि या फेस मधला अँगल शोधणे. आता अँगल शोधण्यासाठी आपण काय करतो, डॉट प्रोडक्ट. आपल्याला माहिती दोघांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, सी बार डॉट ए बार प्लस सी बार डॉट बी बार. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम, जे आपल्याला शोधायचं. आता सी डॉट ए म्हणजे काय, मॉड सी मॉड ए कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. दोघांमध्ये अँगल तर 60 डिग्री, ए आणि सी मध्ये. तो येणार कसं काय, पहा बरं, हा ए आणि हा सी, आणि सर्व ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे ए आणि सी मध्ये पण अँगल 60 डिग्री असणार. तर हा पण इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे बी आणि सी 60 डिग्री असणार, बरोबर. आणि हा पण इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे ए आणि बी मध्ये पण अँगल 60 डिग्री असणार. सो बी आणि सी मध्ये पण अँगल 60 आहे. सो मॉड सी मॉड बी अँगल इज कॉस 60. आणि हा रेग्युलर टेट्राहायड्रॉन असल्यामुळे, सर्व साईड सेम असल्यामुळे, मॉड ए इज टू मॉड बी इज टू मॉड सी हे सर्व सेमच ट्रीट करायला लागतील. मग प्रत्येकांची व्हॅल्यू 4 समजा किंवा 5 समजा किंवा प्रत्येकांची व्हॅल्यू 1 समजा, काहीच इश्यू नाहीये. मी ते प्रत्येकांची व्हॅल्यू 1 समजतो, बरोबर. तर सीचा मॅग्निट्यूड 1, ए प्लस बीचा मॅग्निट्यूड म्हणजे काय, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए, बरोबर ना, बी इंटू ए आणि बी मध्ये अँगल किती, 60. परत ए आणि बी मध्ये अँगल इंटू कॉस थिटा लिहितो इथे, दॅट इज इक्वल टू 1 1 कॉस 60 इज हाफ, 1 1 कॉस 60 इज हाफ. सो हाफ प्लस हाफ इज 1, हा बनतो √3. सो कॉस थिटाचा व्हॅल्यू बनला आहे 1 डिवाइड बाय √3. कॉस थिटा 1/√3 असेल ना मुलांना, हा ना, कॉस थिटा 1/√3. सो थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 1/3. शोधला आपण अँगल तो. त्याचा पुढचा क्वेश्चन पण सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे. काय म्हणतात, एबीसी 3 युनिट वेक्टर्स आहेत इक्वली इन्क्लाइन टू इच अदर. बघा काय, ए बार बी बी बार आणि हा सी बार, हे 3 युनिट वेक्टर्स आहेत विच आर इक्वली इन्क्लाइन टू इच अदर. सो दीज आर 3 वेक्टर्स, ए बार बी बार आणि हा सी बार. 3 वेक्टर्स आहेत जे इक्वली इन्क्लाइंड आहेत एकमेकांना. म्हणजे ए आणि सी मध्ये अँगल, बी आणि सी मध्ये अँगल आणि ए आणि बी मध्ये अँगल, तीनही अँगल सेम आहेत. 3D मध्ये इमॅजिन कराल, हे टेट्राहायड्रॉनच्या त्या वर्टेक्स पासून जाणारे हे 3 एजेस आहेत असं इमॅजिन कराल. विचारलं काय पहा पुढे, अँगल बिटवीन ए अँड प्लेन ऑफ बी अँड सी. पहा काय, बी, हा जो बी आहे आणि हा जो सी आहे, बी आणि हा सी यांचा प्लेन म्हणजे हा वाला प्लेन, करेक्ट. तर ए चा या प्लेन सोबत अँगल काय म्हणे, तर मग ए ला रोटेट करायचं तो प्लेन येईपर्यंत, बरोबर. तर बी आणि सी बार या दोघांचा पहिले अँगल बायसेक्टर शोधायचा. तर एचा त्या अँगल बायसेक्टर सोबत जरी अँगल तुम्ही शोधू शकाल, तोच अँगल बेसिकली एचा त्या प्लेन सोबत असतो, बरोबर. मग ए बार डॉट काय कराल रे, बी बार प्लस सी बार. पहा ना, बी आणि सी या दोघांचा अँगल बायसेक्टर म्हणजे बी प्लस सी, कारण की दोघे पण युनिट वेक्टर आहेत, बी आणि सी. बी आणि सी दोघे युनिट वेक्टर असल्यामुळे त्यांचा रिझल्टंट हा एक्झॅक्टली मधातून जातो. सो बी प्लस सी ऍक्ट्स एज अँगल बायसेक्टर, ओके. आणि ए बार तर आहेच आहे, ए आणि त्याच्यामधला सर अँगल शोधायचा. इट शुड इक्वल टू मॉड ए मॉड बी प्लस सी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम, जो की आपल्याला शोधायचा आहे. ए डॉट बी म्हणजे काय, ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार इज इक्वल टू मॉड ए इज 1, बी प्लस सी चा मॉड काय, अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2 बी मॉड सी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन बी अँड सी. तर बी आणि सी मध्ये अँगल तर अल्फा आहे, बी आणि सी मध्ये अँगल अल्फा आहे, सी आणि ए मध्ये अँगल अल्फा आहे, आणि ए आणि बी मध्ये पण अँगल अल्फा आहे, कारण की ते तिघे इक्वली इन्क्लाइंड आहेत एकमेकांना. आणि कॉस थिटा शोधायचा आहे आपल्याला इथे, ओके. सो ए डॉट बी म्हणजे काय, मॉड ए मॉड बी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन ए अँड बी. ए आणि बी मध्ये जो अँगल आहे तो अल्फा आहे अगेन, तिथे मी कॉस अल्फा लिहिन. सिमिलरली ए डॉट सी याचा अर्थ मॉड ए मॉड सी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन ए अँड सी, जो की अल्फा आहे परत, दॅट इज इक्वल टू, इथे बनतो पहा 2 + 2 कॉस अल्फा, नाही का. सो 2 + 2 कॉस अल्फा इंटू कॉस थिटा. कॉस अल्फा हा कॉस अल्फा, 2 इंटू कॉस अल्फा.
इज इक्वल टू इथे अंडर रूट इथून 2 कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस अल्फा इंटू इथे कॉस थिटा काय बनेल हा 1 प्लस कॉस अल्फा इज 2 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 2 इंटू 2 4 बरोबर मग त्या 4चा अंडर रूट कराल तर 2 कॉस अल्फा बाय 2 होईल इथे आणि हा कॉस थिटा राहील 2 2 विल गेट कॅन्सल सो अजून तिकडे डिवाइड होईल सो कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा बाय 2 cos alpha by cos alpha by 2 that means theta is equal to cos inverse of cos alpha by cos alpha by 2 समझला पॉइंट तो नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 4 काय बोलण्यात आलेलं क्वेश्चन नंबर 4 मध्ये A B C D are 4 points in this space such that AD bar dot CD bar is equal to m into mod AD square plus mod BC square minus mod AC square ओके मायनस ऑफ मॉड BD स्क्वेअर हे असं आहे ठीक आहे पुढे m ची व्हॅल्यू काय आहे म्हणा ठीक आहे चलो हे हा जो m दिसतो ना इथं सोल्युशन नका पाहू तर आपल्याला m चा व्हॅल्यू शोधायचा ए बी सी आणि डी असे 4 पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये कोणत्या तरी एका पॉईंटला जसं की सध्या ए पॉईंटला आपण ओरिजिन किंवा रेफरन्स पॉईंट कन्सिडर करतो तर एडी बारला मी डी बार लिहीन एसी बारला मी सी बारच लिहीन डायरेक्टली सो एडी बारला बार लिहीन बरोबर तर सी डी बार म्हणजे काय टी बार मायनस सी बार एम इंटू ओके एडी बार म्हणजे काय पहा ना ए पासून डी पर्यंत हा जो वेक्टर आहे एडी बार म्हणजेच तर डी बार तर डी वेक्टरचा आपल्याला इथे स्क्वेअर करायचा आहे डी वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर करतो मी इथे डी वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर हे पहा बी सी बारच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर म्हणजे सी बार मायनस बी बार आहे हा त्याचा आपल्याला इथे स्क्वेअर करायला लागणार आहे सी बार मायनस बी बारचा स्क्वेअर एसी बार याचा अर्थ मुलांनो सी बारच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर कारण की एसी जर का एला रेफरन्स पॉईंट कन्सिडर करेन मी तर एसी बार मीन्स सी चा मॅग्निट्यूड एसी बार म्हणजे सी बार चा स्क्वेअर मायनस ऑफ स्क्वेअर करतो इथे व्हॉट इज बीडी बार म्हणजे काय डी बार मायनस ऑफ बी बार डी बार मायनस ऑफ बी बार चा स्क्वेअर करणार आपण परत ठीक आहे डी बार डॉट मॉड डी कॉस 0 इज मॉड डी स्क्वेअर ठीक आहे पुढे हा डी डॉट सी राहतो मायनस ऑफ डी बार डॉट सी बार हा असं इथे बाकी इज इक्वल टू नाही इथे मी क्वेश्चन मध्ये थोडंसं मिस्टेक केलं होतं इथे ए बी बार आहे ना ए बी बार आहे ए बी बार ओके ए बी बार आहे हा सो हा बी बार बनणार आहे बी बार ठीक आहे बी डॉट डी लिहिन मी इथे मग बी बार डॉट बी बार मायनस बी बार डॉट सी बार इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये मॉड डी स्क्वेअर प्लस चलो सी बार मायनस बी बारचा होल स्क्वेअर ए बार प्लस बी बारचा मॉड काय असतो अंडर रूट मॉड ए स्क्वेअर मॉड बी स्क्वेअर प्लस 2 मॉड ए मॉड बी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन ए अँड बी असतो मग मॉड ए मॉड बी कॉस थिटाला ए डॉट बी पण लिहिलं जाऊ शकतं ए डॉट बी पण लिहू शकतो याला बरोबर ना सो हीच प्रोसिजर मी इथे अप्लाय करतो पहा सी बार मायनस बी बारचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर म्हणजे काय मॉड सी स्क्वेअर प्लस मॉड बी स्क्वेअर मायनस 2 बी डॉट सी मॉड सी स्क्वेअर इथे आहेच प्रेझेंट परत अगेन मायनस ऑफ डी बार मायनस बी बारचा स्क्वेअर म्हणजे काय मॉड डी स्क्वेअर मॉड बी स्क्वेअर प्लस 2 ओके डी बार डॉट बी बार हा मायनस साईन आतमध्ये गेल्यामुळे सायन्स उलटे झालेले तिथे सो ही गोष्ट कॅन्सल ही गोष्ट कॅन्सल ही गोष्ट परत कॅन्सल इथे मग राहिलं काय तर बी बार डॉट डी बार एम इथे मिस केला परत मायनस ऑफ बी बार डॉट सी बार इज इक्वल टू एम इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस 2 बी बार डॉट सी बार प्लस 2 डी बार डॉट बी बार इथून कॉमन करा 2 कॉमन करा सो बी बार डॉट डी बार
मायनस बी बार डॉट सी बार इज इक्वल टू कॉमन कराल समजा तर इथे मायनस बी बार डॉट सी बार प्लस डी बार डॉट बी बार राहतो जे की हे परत कॅन्सल होतं सेम आहेत एक्झॅक्टली सो याचा अर्थ 2m इज इक्वल टू 1 असेल तर एमचा व्हॅल्यू हा हाफ बनतो किती बनतो एमचा व्हॅल्यू हाफ ओके सो नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 5 पहा नाही मॅथमॅटिकली करेक्ट स्टेप करत राहिल्याने आन्सर येऊन जातो वेक्टरमध्ये फार काही अवघड नाही क्वेश्चन नंबर 5 ए बार गिवन आहे 3i प्लस 2j प्लस xk ओके डन बी बार गिवन आहे दॅट इज जे प्लस के त्यांचं असं म्हणणं आहे की ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर एक वेक्टर येतो आर बार म्हणे सॉरी ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर जो वेक्टर येतो त्याचा मॅग्निट्यूड हा आर आहे म्हणे तर आर ची आपल्याला रेंज शोधायची म्हणजे आर ची व्हॅल्यू काय होऊ शकते मग आता आर ची व्हॅल्यू काय होऊ शकते हे शोधण्यासाठी पहिले ए क्रॉस बी काढायला लागेल ना या दोघांचा क्रॉस करायला लागेल मग क्रॉस केल्यानंतर जो वेक्टर येतो त्याचा मॅग्निट्यूड काढायला लागेल आणि मग बघू मग त्याची व्हॅल्यू काय येऊ शकते करेक्ट तर इथे मी एक्सप्लेन करून देतो पहा आता या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट होऊ शकतो का तुमच्याने तर त्याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट नाही करता समजा मी आय जे के लिहायला लागतं मग पहिले ए लिहायला लागणार तुम्हाला नाही का 3 2 x मग बी लिहायला लागणार 1 - 1 1 मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एक वेक्टर येतो आणि जो काही वेक्टर समजा असा आलेला आहे पहा इथे असं बरोबर आता या वेक्टरचा मॅग्निट्यूड करायला लागणार त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड याचा अर्थ ओके अंडर रूट ऑफ काय एक्स प्लस 2 चा होल स्क्वेअर बरोबर प्लस काय x - 3 चा होल स्क्वेअर अँड देन -5 स्क्वेअर इज 25 हा या वेक्टरचा मॅग्निट्यूड आपण केलेला आहे जो की आर आहे आता याचीच व्हॅल्यू आपल्याला शोधायची की याची व्हॅल्यू काय होऊ शकते पहिले मी आतमधला स्क्वेअर जो आहे तो एक्सपांड करतो ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर अगेन ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस 25 okay so x square is 2x square then 4x minus 6x is minus 2x 4 plus 9 is 13 13 plus 25 is 38 okay and that is equal to r 2 कॉमन करा हवं तर इथून मग अंडर रूट मध्ये काय बनेल 2 कॉमन केल्यानंतर एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 19 बनेल दॅट इज इक्वल टू आर काय यार ही आर ची व्हॅल्यू आहे बरोबर खैर इथे आहे ओके प्रेझेंटेशन वाईज एक्सप्लेन करेन मी इथे पहा तर ही व्हॅल्यू आपली आली होती बरोबर ही आर ची व्हॅल्यू होती आता मॅक्सिमम व्हॅल्यू याचा मिनिमम व्हॅल्यू हे शोधायचं तर हे पाहिल्यानंतर हे एकदम क्लिअरली समजलं पाहिजे की हा अंडर रूट मध्ये एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा अंडर रूट मध्ये काही असू देत याचा आन्सर बाय डिफॉल्ट तुम्हाला पॉझिटिव्ह सांगणे गरजेचं आहे म्हणजे अंडर रूट मध्ये 100 असेल तर याचा आन्सर 10 सांगताय -10 नाही सांगत आपण सो अंडर रूट मधली ही जी गोष्ट आहे याचा आन्सर तुम्ही पॉझिटिव्ह सांगणार आहात निगेटिव्ह सांगू नाही शकणार आहात करेक्ट हा कन्व्हेन्शन असतो अंडर रूटचा आता पॉझिटिव्ह याची व्हॅल्यू काय होऊ शकते होऊन होऊन 0 पासून इन्फिनिटी होऊ शकते मॅक्सिमम लाईक म्हणजे जास्तीत जास्त अशी होऊ शकते पण आता आपल्याला व्हेरीफाय करायला लागेल ना की 0 होऊ शकते का किंवा मॅक्सिमम कुठेपर्यंत जाऊ शकते तर हे पाहिल्यानंतर हे समजेल आपल्याला की याची व्हॅल्यू मॅक्सिमम इन्फिनिटी होऊ शकते किती होऊ शकते इन्फिनिटी त्याचं रिझन असं आहे की हा क्वाड्रॅटिक आहे एक्स स्क्वेअरच्या फॉर्मॅटमधला इथे पहा क्लिअरली एक्सच्या जागी जर का मी खूप मोठी व्हॅल्यू टाकीन खूप मोठी व्हॅल्यू टाकेन ओके तर त्याचा व्हॅल्यू खूप जास्त मोठा होईल सो याची व्हॅल्यू इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकते आरामात बरोबर आता मग राहिला प्रश्न मिनिमम व्हॅल्यू काय होऊ शकते त्या क्वाड्रेटिकचा मिनिमम व्हॅल्यू आपण शोधू एक्स स्क्वेअर मायनस ऑफ एक्स प्लस 19 हा जो क्वाड्रेटिक आहे याचा मिनिमम व्हॅल्यू शोधायचा आपल्याला आता एक गोष्ट क्लिअर आहे की हा क्वाड्रेटिक या टाईपचा आहे कारण की एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट पॉझिटिव्ह असल्यामुळे क्वाड्रेटिक असा असतो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट निगेटिव्ह असेल तर क्वाड्रेटिक असा असतो सो ही मिनिमम व्हॅल्यू शोधायची मिनिमम या पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो करायचा डेरिव्हेटिव्ह 2x - 1 हा 0 येतो याचा अर्थ एक्सचा व्हॅल्यू हाफ बरोबर म्हणजे एक्सचा व्हॅल्यू हाफ असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 येतो सो एक्सच्या जागी जर का हाफ टाकाल तर या क्वाड्रेटिकचा तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू येतो हाफचा स्क्वेअर 1/4 मायनस ऑफ हाफ प्लस 19 बरोबर हा -1/4 येतो सो 19 मायनस ऑफ 1/4 इज 75/4 देतो हा 75/4 हा मिनिमम व्हॅल्यू आहे तर ही मिनिमम व्हॅल्यू मी इथे टाकून देईन कुठे या क्वाड्रेटिक मध्ये टाकून देईन
75/4 आणि हा 2 मल्टिप्लाय होईल तर 75/2 बनेल तो. सो म्हणून √75/2 हा मिनिमम पॉसिबल व्हॅल्यू आहे क्वाड्रॅटिक्स, मॅक्सिमम तर इन्फिनिटी पर्यंत जाईल. सो म्हणून हा आर जो आहे ना, आर म्हणजेच हे जे आपण शोधतोय हा, बरोबर, तर त्याचा मिनिमम व्हॅल्यू हा √75/2 म्हणजे 5√3/√2 असा येतो आणि मॅक्सिमम त्याला काही लिमिट नाही. तो इन्फिनिटी पर्यंत आरामात जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आपण ऑलरेडी केला होता सेशनच्या स्टार्टिंग मध्येच, बहुतेक सेकंड क्वेश्चन आपण केला होता काहीतरी. हा रिझल्ट फक्त परत एक वेळेस रटून देतो. AI प्लस जे प्लस के, देन आय प्लस बीजे प्लस के, आय प्लस जे प्लस सी के, हे 3 वेक्टर जर का कोप्लेनर असतील, काय रिझल्ट लक्षात ठेवला होता आपण, हे 3 वेक्टर जर का कोप्लेनर असतील तर 1 डिवाइड बाय 1 मायनस ए प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस बी प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ वॉट सी हा किती असतो, 1 असतो. त्याला ॲज अ रिझल्ट पार्ट करायचा आहे आणि याचा प्रूफ आपण ऑलरेडी सेशनमध्येच डिस्कस केलेला आहे. ओके, चलो क्वेश्चन नंबर 7 पहा. काय काय बोलतात क्वेश्चन नंबर 7 मध्ये, ए बार क्रॉस बी बार, ओके, क्रॉस सी बार, ए क्रॉस बी क्रॉस सी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3 इंटू मॉड बी, ओके, मॉड सी इंटू ए बार, असा क्वेश्चन देण्यात आलेला आहे. क्वेश्चन आहे फाइंड अँगल बिटवीन बी अँड सी. साइन थीटा शोधायचा आपल्याला. थीटा इज अँगल बिटवीन बी अँड सी, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा. बरोबर, ठीक आहे. काय अशा वेळी आता कसं अप्रोच करणार समला, क्रॉस प्रोडक्ट देण्यात आलेला आहे, वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आहे, तर वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट पहिले तुम्ही सॉल्व्ह करा. त्याला मी मायनस ऑफ सी बार क्रॉस ए क्रॉस बी लिहीन, दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3 मॉड बी मॉड सी इंटू ए बार लिहीन. सो मायनसला मायनस, पहा सी डॉट बी, ओके, सी डॉट बी इंटू ए मायनस सी डॉट ए इंटू काय असतो बी, दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3 मॉड बी मॉड सी इंटू ए बार. मायनस साइन हवं तर आतमध्ये टाका, मग काय बनेल हा, ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ऑफ बी बार डॉट सी बार इंटू ए बार, दॅट इज इक्वल टू 1 बाय 3 मॉड बी मॉड सी आणि ए बार. राईट. आता इथून पुढे बघा, इथेही ए बार आहे, इथेही ए बार आहे. आता इथे बी बार नाही, याचा अर्थ हा 0 बी बार आहे. सो याला कम्पेअर करा तुम्ही याच्याशी, बरोबर, आणि याला कम्पेअर करा तुम्ही याच्याशी, क्लिअरली. तर बी बार आणि ए बार हे तर कोलिनियर वेक्टर्स नाही आहेत, नॉन झिरो वेक्टर्स आहेत. तिथे नॉन कोलिनियर पण द्यायला हवं होतं ऍक्च्युली, आणि बी बार हे नॉन कोलिनियर आहेत, कोलिनियर नाही आहेत. अशा सिच्युएशन मध्ये एखादा वेक्टर बी बार आहे असा, बी बार, आणि एखादा वेक्टर समजा ए बार आहे, तर बी बार आणि ए बार यांचा लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे बी बारला कशाने तरी मल्टिप्लाय केलं, ए बारलाही कशाने तरी मल्टिप्लाय केलं, आणि मग त्यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन जे काही असेल ते, हा बी बारला कशाने तरी मल्टिप्लाय केला, ए बारलाही कशाने तरी मल्टिप्लाय केल्यानंतर यांचा रिझल्टंट हा असा येत असतो, तो कधीच बी बारच्याही डायरेक्शनमध्ये नाही येत आणि कधीच तो ए बारच्याही डायरेक्शनमध्ये नाही येत. रिझल्टंटचा वेगळाच डायरेक्शन असतो. पण इथे या दोघांचा जो रिझल्टंट आहे तो ए बारच्या डायरेक्शनमध्ये कसा आला, याचा अर्थ बी बारचा जो कोइफिशियंट आहे हा 0 असला पाहिजे, म्हणजे फक्त ए बार वाला टर्म राहील आणि तो इथे मॅच होईल, म्हणजे ए बारच्या डायरेक्शनमध्ये रिझल्टंट येईल, असा याचा अर्थ आहे. सो ए बार डॉट सी बार हा 0 आहे, हे तुम्ही पहिले पकडून चाला, म्हणजे ए इज परपेंडिक्युलर टू सी. देन पुढे आता बी डॉट सी पहा काय बोलतात, मायनस ऑफ बी डॉट सी म्हणजे काय, मॉड बी मॉड सी कॉस थीटा, आणि इथे काय आहे पहा बरं, 1 डिवाइड बाय 3, ओके, मॉड बी मॉड सी हे दिलं त्याने तसं. सो बी सी कॅन्सल. सो कॉस थीटाचा जो व्हॅल्यू आहे तो -1/3 आहे. कॉस थीटा आल्यानंतर साइन थीटा ऑटोमॅटिकली आपल्याला निघू शकतो. कॉस थीटा निगेटिव्ह आहे, म्हणजे थीटा ऑप्ट्यूज अँगल आहे, आणि थीटा ऑप्ट्यूज जरी असेल तर साइन थीटा शेवटी पॉझिटिव्ह असतो. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1 करून तुम्ही साइनची व्हॅल्यू शोधू शकता इथे. ठीक आहे, नेक्स्ट सम पहा, थोडंसं नॉन कन्व्हेन्शनल वेनी लाईक एक्सप्लेन करणे प्रिफर करतो आपल्या इथे. पहा, V is the volume of parallel pipe having 3 coterminal edges A bar, B bar, C bar. त्यांचं काय म्हणणं आहे, एक पॅरलो पाईप घ्या,
ओके. तर या पॅरलोपाईपचे जे कोटर्मिनल एजेस आहेत ते ए बार, बी बार, सी बार आहेत. पहा, एक एज हा आपला ए बार आहे, सेकंड एज आपला हा बी बार आहे, ओके, हा ए बार, आणि थर्ड एज जो आहे आपला तो सी बार, असं त्यांचं म्हणणं आहे. तर या पॅरलोपाईपचा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईप, ओके, या पॅरलोपाईपचा जो व्हॉल्यूम आहे तो व्ही आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन काय विचारतायत ते म्हणतात आता अल्फा एक असा वेक्टर आहे, कसा आहे, ए बार डॉट ए बार इंटू ए बार प्लस ए बार डॉट बी बार इंटू बी बार प्लस ए बार डॉट सी बार इंटू सी बार. अल्फा असा वेक्टर आहे, बीटा असा वेक्टर आहे, गॅमा असा वेक्टर आहे. मग हे असे 3 वेक्टर्स को टर्मिनल एजेस असलेला जो पॅरलोपाईप त्याचा व्हॉल्यूम किती असेल मला एक्झाम मध्ये जर का असा क्वेश्चन आला तर सरळ सरळ काय करायचं सांगतो मी तुम्हाला. हा जो ए बार आहे त्याला काहीतरी ॲज्युम करा तुम्ही. लेट्स से फॉर एक्झाम्पल 2i 3i काही ॲज्युम करा. ए बारला मी 2i पकडला, बी बारला मी परत 2j पकडला आणि सी बारला मी इथे 2k पकडलं. ॲझम्पशन केलं डायरेक्टली आपण. आता या पॅरलोपाईपचं व्हॉल्यूम म्हणजे काय, ए बार डॉट बी क्रॉस सी, एबीसी असतो ना व्हॉल्यूम, म्हणजे काय 2i डॉट बी क्रॉस सी म्हणजे काय 2j क्रॉस 2k. आता जे क्रॉस के हा तो सायकल आपला क्रॉस प्रोडक्ट, पहिले आय येतो, मग जे येतो, मग के येतो. ओके, तर जे क्रॉस के म्हणजे आय असतो, याचा अर्थ हा 2i डॉट हा 4i होईल, म्हणजे आन्सर 8 येईल, 8. सो पहिला पॅरलोपाईपचा व्हॉल्यूम हा 8 आहे, लक्षात ठेवा, म्हणजे व्ही हा 8 आहे, हे तुम्ही पकडून चाला. ठीक आहे. बरं, आता अल्फा बीटा गॅमा असे एजेस असणारा पॅरलोपाईप कसा असेल. तर ए डॉट ए पहा बरं, ए डॉट ए म्हणजे काय, ए डॉट ए म्हणजे 2i डॉट 2i, 4 बनतो. मग 4 इंटू परत ए बार, ए बार तर 2i, सो 4 इंटू 2i इज 8i. सो अल्फाचा व्हॅल्यू बनला 8i. ए डॉट बी 0 आहे, पहा ए डॉट बी 0 आहे, इव्हन ए डॉट सी पण 0, म्हणजे 0 होत आहेत पुढे. सो अल्फा हा 8i बनला. सिमिलरली जर का तुम्ही विचार कराल तर बीटा, ओके, बीटा जो आहे 8j बनणार आहे. किती बनणार आहे 8j. आणि गॅमा जो आहे तो 8k बनणार आहे. इथे व्हॅल्यूज तुम्ही सबस्टिट्यूट करा इथे ॲझम्पशन मध्ये, अल्फा बीटा गॅमाच्या व्हॅल्यू शोधा, ए बार बी बार सी बारच्या व्हॅल्यूज जे आपण ॲज्युम केल्या त्या सबस्टिट्यूट करून. आता मग एक वेगळा पॅरलोपाईप आपण बनवतो, बरोबर, ज्यांचे की को टर्मिनल एजेस अल्फा बीटा गॅमा आहेत. एक वेगळा पॅरलोपाईप बनला, ओके, ज्यांचे को टर्मिनल एजेस हे हे अल्फा बीटा आणि गॅमा आहेत. तर अल्फा किती आहे 8i, बीटा 8j, गॅमा 8k. तर आता या पॅरलोपाईपचा व्हॉल्यूम काय असेल 8i डॉट 8j क्रॉस 8k, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, 8 इंटू 8 इंटू 8 बरोबर इज 8चा क्यूब बनेल. आणि आय बार डॉट जे क्रॉस के, जे क्रॉस के म्हणजे आय असतो, आय डॉट आय 1 बनतो. सो याचा आन्सर 8 क्यूब बनतो. 8 क्यूब म्हणजे 8 तर व्ही होता ना, म्हणजे व्ही क्यूब बनतोय. किती बनतोय व्ही क्यूब. तर हा आहे नवीन जो पॅरलोपाईप आलेला आहे त्या पॅरलोपाईपचा व्हॉल्यूम. म्हणजे एक्झामिनेशन मध्ये बाय चान्स समजा असा एखादा क्वेश्चन आला तर तिथे तुम्ही फास्ट मध्ये ॲझम्पशन करा वेक्टर्सचे, काय फरक पडतो, ॲज्युम करायचं डायरेक्टली ए बार बी बार सी बार. ओके, मग वेक्टर्स ॲज्युम करून, बरोबर, मग हे 3 साइड्स काढायच्या नवीन वेक्टर्सचे, नवीन पॅरलोपाईपचे हे जे 3 कोटर्मिनल एजेस आहेत ते शोधायचे, त्याचा व्हॉल्यूम शोधायचा आणि पाहायचा रिलेशन, दोघांमध्ये रिलेशन एक्झॅक्टली काय आहे. क्वेश्चन नंबर 9, आणखी एक 5-6 क्वेश्चन्स आहेत, एक 20 मिनिटात संपवण्याचा ट्राय करू आपण. क्वेश्चन नंबर 9 हा बहुतेक सोपा आहे. ए आहे, बी आहे आणि सी पॉईंट आहे. सो 3 सक्सेसिव्ह वर्टेक्स ऑफ पॅरलोग्राम. पहा, ए पॉईंट दिलाय, ओके, देन ए पॉईंट दिलाय, बी पॉईंट दिला आहे आणि सी पॉईंट पण दिला. तर फोर्थ वर्टेक्स डी पॉईंट किती आहे असं म्हणायचं त्यांचं समजावून. तर ए पॉईंट आणि सी पॉईंट याचा काय शोधणार आपण पहिले, मिड पॉईंट. कारण की पॅरलोग्राम असेल डायगोनल बायसेक्ट होतात, म्हणजे ए आणि सीचा जो मिड पॉईंट आहे जो की पी आहे, तोच पी या दोघांचा पण मिड पॉईंट असतो. कुणाचा, बी आणि डीचा मिड पॉईंट असतो. तर या दोघांचा पहिले मिड पॉईंट शोधायचा, म्हणजे हा पॉईंट निघेल मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून, बरोबर. याला एक्स वाय झेड पकडायचा, तर x+3 बाय 2 कराल, ओके, आणि त्याला परत हा जो पी पॉईंट शोधला आहे, पी पॉईंटचा जो काही कोऑर्डिनेट असेल त्याच्याशी तुम्ही इक्वेट करा, म्हणजे तुम्हाला एक्स मिळेल, सिमिलरली वाय मिळेल आणि झेड मिळेल. आय होप हा सम समजलेला आहे आपल्याला.
क्वेश्चन नंबर 10 पहा रे. वेक्टर ए बार अँड बी बार आर नॉट परपेंडिक्युलर. गिवन डेटा पहा काय. बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू बी बार क्रॉस डी बार अँड ए बार डॉट डी बार इज इक्वल टू 0 असं क्लेम करतायत आणि ते विचारतात आपल्याला की डी बार काय असेल म्हणून. ओके, आधी तुम्ही आन्सर पाहून घ्याल. इथे थोडंसं रॉंग आहे, बी बार आहे. ओके, तर डी बार जो आहे तो आपल्याला ए बार बी बार सी बार यांच्या फॉर्मॅटमध्ये शोधायचा आहे. हे कन्सिडर करून पुढे प्रोसीड करायचं आपल्याला. ठीक आहे, कोणाचा व्हॅल्यू विचारतात ते आपल्याला डी बारचा व्हॅल्यू विचारतात. जसं काही सांगितलं होतं का मी तुम्हाला की बी क्रॉस आणि बी क्रॉस असं जर का सेम गोष्टी दिसत असतील तुम्हाला इथे, त्याला तुम्ही घेऊन टाका एका साईडला. बरोबर. आता इथे बी क्रॉस आणि बी क्रॉस जर का मी कॉमन करीन, बी क्रॉस जर का मी इथे कॉमन करीन तर इथे सी बार मायनस ऑफ डी बार इज इक्वल टू 0 बनेल. बरोबर. याचा अर्थ असा आहे की दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 म्हणजे दोघांचीही डायरेक्शन कशी सेम आहे. बी बार आहे आणि हा सी बार मायनस डी बार आहे. सो याचा अर्थ सी बार मायनस डी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. बरोबर. म्हणजेच डी बार इज इक्वल टू लॅमडा बी बार, सी बार मायनस लॅमडा बी बार. सो डी बार इज इक्वल टू सी बार मायनस लॅमडा बी बार. हा आहे आपला डी बारचा व्हॅल्यू. पण पुढे ते हेही म्हणतात आपला आता लॅमडा शोधला तर आपलं काम होऊन जाईल. बरोबर. पण ए डॉट डी पण 0 आहे म्हणे. ए बार डॉट डी बार हा पण 0 आहे. व्हॉट इज डी बार शोधला आपण तो ऑलरेडी. डी बार आहे सी बार मायनस लॅमडा बी बार. करा मल्टिप्लिकेशन ए बार डॉट सी बार मायनस लॅमडा इंटू ए बार डॉट बी बार. हा 0 आहे. त्याचा अर्थ ए बार डॉट सी बार इज इक्वल टू लॅमडा टाइम्स ए बार डॉट बी बार. ओके, सो लॅमडाचा व्हॅल्यू जो आहे तो ए बार डॉट सी बार डिवाइड बाय ए बार डॉट बी बार आहे. आणि हा लॅमडाचा व्हॅल्यू इथे टाकून द्या, तुम्हाला इथे आन्सर मॅच होऊन जाईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय आहे तर ए बार प्लस बी बार प्लस सी बार याची व्हॅल्यू ते 0 मेन्शन करतात. बरोबर. लॅमडा काय आहे तर लॅमडा आहे ए डॉट बी प्लस बी डॉट सी प्लस सी डॉट ए म्हणे. हा लॅमडाचा व्हॅल्यू आहे. पहिली गोष्ट तर त्यांनी आपल्याला लॅमडा शोधायला लावलेला आहे. लॅमडा शोधू शकतो, एकदम सिंपल. ए प्लस बी प्लस सीचा व्हॅल्यू 0 आहे म्हणजे यांचा मॉड पण 0 असला पाहिजे. तर ए प्लस बी प्लस सीचा जो मॉड असतो तो काय असतो, मॉड ए स्क्वेअर मॉड बी स्क्वेअर मॉड सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए डॉट बी प्लस ट्वाइस ए डॉट सी प्लस ट्वाइस बी डॉट सी असा असतो. तर मॉड ए मॉड बी आणि मॉड सी यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते युनिट वेक्टर असल्यामुळे 1 1 1 आहेत म्हणजे तो 3 बनेल. स्क्वेअर करा दोन्ही साईडला, इथे 3 बनतो. प्लस इथून 2 कॉमन कराल तर ए डॉट बी प्लस ए डॉट सी प्लस बी डॉट सी हा 0 होतो. याचा अर्थ ए डॉट बी प्लस ए डॉट सी प्लस बी डॉट सी याची व्हॅल्यू ही -3 डिवाइड बाय 2 बनते आणि हाच आपला लॅमडा आहे तुमच्या माहिती दिसतो. सो देअरफॉर लॅमडा व्हॅल्यू इज -3 डिवाइड बाय 2. लॅमडाचा व्हॅल्यू काय बनलाय -3 डिवाइड बाय 2. ठीक आहे. आणखीन एक कोणती गोष्ट विचारली माहिती का त्यांनी डी बार विचारलाय, डी बार. पण तसा डी बार दिलाय बरं इथे. डी बार दिलाय तरी पण डी बार विचारलाय. ओके, एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये हा क्वेश्चन आला तर ऑप्शन दिले असते त्यांनी ABCD. समजा ए ऑप्शन देतील ते लाईक ए क्रॉस बी, बी ऑप्शन आहे 2 इंटू ए क्रॉस बी, सी ऑप्शन आहे 3 इंटू ए क्रॉस बी, 4 आहे बी क्रॉस ए. यातला कोणता तरी एक ऑप्शन चूज करायचा आपल्याला. ऑप्शन पाहून तुम्हाला याची आयडिया मिळून जाईल की सर्व ऑप्शन हे ए आणि बीच्या फॉर्मॅटमध्ये. अशी तुम्हाला हिंट्स घ्यायचे असतात ऍक्च्युली ऑप्शन्स पाहून. बरोबर, की सर्वच्या सर्व ऑप्शन्स ए आणि बीच्या फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे हा जो डी बार त्यांनी दिला आहे त्याच्यामधला हा सी अनवॉन्टेड आहे, बाकी सर्व ओके. पहा जो डी बार त्यांनी दिलाय ना, ए बार क्रॉस बी बार लिहितो इथे प्लस बी बार क्रॉस सी बार लिहिन मी इथे प्लस सी बार, पहा सी बार क्रॉस ए बार लिहिन. सी अनवॉन्टेड आहे कारण की डी बार जो विचारलाय त्यांनी ए आणि बीच्या फॉर्मॅटमध्ये, सी नको आहे. तर सी ची व्हॅल्यू इथून शोधा गिव्हन डेटामधून. सी इज इक्वल टू -a मायनस बी, मायनस ऑफ ए बार मायनस ऑफ बी बार. सी काय मायनस ऑफ ए बार मायनस ऑफ बी बार. आणि याला सिम्प्लिफाय करा मग आन्सर येईल. ए क्रॉस बी आहे
मायनस बी क्रॉस ए बनेल हा. तसं बी क्रॉस बी तर झिरोच आहे, लिहिण्यात काही पॉईंट नाही आहे. ए क्रॉस ए पण झिरो आहे, लिहिण्याची गरज नाही. मायनस हा मायनस बी क्रॉस एच बनेल परत. मायनस बी क्रॉस ए म्हणजे ए क्रॉस बी, मायनस बी क्रॉस ए म्हणजे ए क्रॉस बी. सो ए क्रॉस बी आणि ए क्रॉस बी, थ्री ए क्रॉस बी. सो डी बारचा व्हॅल्यू हा थ्री ए क्रॉस बी बनतो. ऑप्शन नंबर सी. ओके. तुम्हाला अनालिसिस करायला लागेल की ऑप्शन काय दिली आहेत, क्वेश्चन मध्ये काय विचारण्यात आलेलं आहे, गिव्हन डेटा कसा आहे. तर फास्टमध्ये प्रोसेस करायचं की कोणाला काय सबस्टिट्यूट करू शकतो वगैरे अँड ऑल. हा लास्ट पेज आहे सेशनचा. क्वेश्चन नंबर 12 पहा. 12 सम. ए बार व्हॅल्यू आहे जे मायनस ऑफ के. सी बार व्हॅल्यू आहे आय मायनस ऑफ जे मायनस ऑफ के. ओके. त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला बी बारची व्हॅल्यू. त्याच्यामध्ये एक छोटीशी कंडिशन पण दिली त्यांनी की ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार हा झिरो बोलतात. आणि पुढे असंही म्हणतात ते की ए बार डॉट बी बार हा 3 आहे म्हणा. ऑप्शन्स दिलेली असतात अशी. तर ऑप्शनला हे बघा, जे काही आहे ते ऑप्शनला पाहून वर्कआउट करायचं असतं. वन शॉट रिव्हिजन मध्ये पण असे काही क्वेश्चन्स होते. हा क्वेश्चन त्याच्यात होता आय गेस. ए क्रॉस सी दिसतोय ऑप्शन मध्ये. असे 2-3 ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतील, ए क्रॉस सी दिसेल किंवा सी क्रॉस सी दिसेल. तर तुम्हाला हे समजून घ्यायचं की ए क्रॉस सी आला पाहिजे. ए क्रॉस सी येण्याचा स्कोप काय, सी एकाच ठिकाणी सी आहे फक्त इथे, बरोबर. दोन्ही साईडला ए क्रॉस सी ने मल्टिप्लाय करा. हा, ए क्रॉस ने मल्टिप्लाय करतो, ए क्रॉस ने. ए क्रॉस हा, ए क्रॉस बी प्लस सी इज इक्वल टू ए क्रॉस आणि इथे झिरो, झिरोला झिरो. ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस सी इज इक्वल टू झिरो. वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट ए बार डॉट बी बार इंटू ए बार मायनस ए बार डॉट ए बार इंटू काय बी बार प्लस ए क्रॉस सी इज इक्वल टू झिरो. व्हॅल्यू कोणाची शोधायची आहे, बी ची, हेही लक्षात ठेवा. ए डॉट बी ची व्हॅल्यू दिली आहे का त्यांनी. ए डॉट बी ची व्हॅल्यू पहा बरं इथे गिव्हन डेटामध्ये दिली की 3 आहे, टाकून द्या 3. सो तो 3 ए बार बनेल. ए डॉट ए ची व्हॅल्यू माहिती आहे का, हा ए हा आपला असा आहे, त्याचा मॅग्निट्यूड मॉड ए हा √2 आहे. ए डॉट ए म्हणजे मॉड ए कॉस झिरो, सो मॉड ए स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2, -2 इंटू बी बार लिहितो इथं, बरोबर ना. ठीक आहे, आता हे ऑप्शनमध्ये मॉड लाईक ए स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर एक्सपेक्ट करतात ते. ए डॉट ए म्हणजे मॉड ए स्क्वेअर ना, तर 2 लिहिण्याऐवजी समजा मी मॉड ए स्क्वेअर लिहितो. आणि हा ए क्रॉस सी जो आहे तो तिकडे गेल्यानंतर मायनस सी क्रॉस ए होतो, मायनस ए क्रॉस सी होतो, सॉरी, तिकडे गेल्यानंतर. हा 3 आहे तिकडे जाऊन -3 होतो. सो मायनस ऑफ मॉड ए स्क्वेअर इंटू बी इज इक्वल टू मायनस ए क्रॉस सी -3a. ओके, याचा अर्थ बी बार इज इक्वल टू मायनस 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 सर्व ठिकाणून कॅन्सल, ए क्रॉस सी प्लस 3a डिवाइड बाय मॉड ए स्क्वेअर, डिवाइड बाय मॉड ए स्क्वेअर. हा आन्सर बेसिकली आपल्याला इथे चूज करायचा. तर हा कसा ओळखला आपण, ए क्रॉस सी दिसला ऑप्शन मध्ये आपल्याला आणि सी एकाच ठिकाणी आहे. तर ए क्रॉस सी पाहिजे म्हणून आपण इथे दोनही साईडला ए क्रॉसने मल्टिप्लाय केलेला आहे, दोन्ही साईडला, बरोबर. चलो 13 आणि 14 शेवटचे दोन क्वेश्चन. 13 नंबर पहा काय, एल प्लस एम प्लस एन झिरो आहे, एल स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर आहे म्हणा. या दोन इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर दोन लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स निघतील आणि त्या दोन लाईन मध्ये आपल्याला अँगल शोधायचा. त्या दोघांना सॉल्व्ह केल्यानंतर दोघांचे डायरेक्शन कोसाइन निघतील आणि त्यांच्यामधला अँगल शोधायचा. प्रोसिजर माहिती आहे आपल्याला, याच्यातून आपण एकाची व्हॅल्यू शोधतो नाही का, सोपा इक्वेशन बघतो हा, त्याच्यातून एकाची व्हॅल्यू शोधणार आपण, ती व्हॅल्यू टाकणार दुसऱ्यामध्ये. तर एलच्या जागी मायनस एम प्लस एन जर का मी इथे टाकीन, बरोबर, तर असा बनेल हा मायनसचा स्क्वेअर प्लस, सो एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर प्लस 2mn इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. ओके, सो एम एनचा जो व्हॅल्यू आहे तो 0 आहे. याचा अर्थ एक तर एम इज इक्वल टू 0 नाहीतर एन इज इक्वल टू 0, किंवा एक तर एम इज इक्वल टू 0 नाहीतर एन इज इक्वल टू 0. एम ची व्हॅल्यू जर का इथे 0 टाकली तुम्ही, एम ची व्हॅल्यू, तर एल ची व्हॅल्यू ही -n होते.
आणि एनच्या व्हॅल्यूला मी एनच म्हणतो. बरोबर. एनची व्हॅल्यू जर का मी इथे 0 टाकली तर एलची व्हॅल्यू ही -m होते. एमच्या व्हॅल्यूला मी एमच म्हणतो. तर पहिल्या केसमध्ये डायरेक्शन कोसाइन हे -n0n आहेत, म्हणजे डायरेक्शन रेशो हे -101 आहे. आणि डायरेक्शन कोसाइनला जर का मी n नी डिवाइड केलं तर डायरेक्शन कोसाइनला कशाने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केल्यानंतर डायरेक्शन रेशो येत असतो. आणि हा जो सेकंड लाईन आहे आपला त्याचा डायरेक्शन रेशो हा -1 1 आणि 0 बनेल. अँगल शोधू शकतो डॉट प्रोडक्ट करून. cos थीटा इज टू काय, a1 a2 1 b1 b2 0 c1 c2 0 डिवाइड बाय अंडर रूट a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर अगेन अंडर रूट a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर. cos थीटा हाफ बनतो, त्याचा अर्थ थीटा 60 डिग्री बनतोय. थीटा किती बनतोय, 60 डिग्री. ठीक आहे. तो नेक्स्ट सम, लास्ट सम है सेशनचा. वेक्टर हैज अ मैग्नीट्यूड 9. एक वेक्टर है जैसे कि मैग्नीट्यूड किती आहे 9. लेट अ वेक्टर b बार बी सच दैट, ओके, इथे पाहिजे फॉर ऑल x, y बिलोंग्स टू रियल नंबर x a बार प्लस y b बार, ओके, इज परपेंडिक्युलर टू 6y a बार मायनस 18x b बार. बरोबर. आणि विचारतात ते मग आपल्याला ए बार क्रॉस बी बारचा मॅग्निट्यूड काय, असा क्वेश्चन बेसिकली ते आपल्याला विचारतात. ठीक आहे. मी परत एक वेळेस क्वेश्चन सांगतो. एक वेक्टर आहे ए बार जसं की मॅग्निट्यूड आहे 9. अ वेक्टर ए बार हॅज अ मॅग्निट्यूड 9. लेट अ वेक्टर बी बार बी सच दॅट, बी बार हा असा आहे ना की तो हा कंडिशन सॅटिस्फाय करतो. कोणती कंडिशन, की बी बार असा असला पाहिजे की हा वेक्टर आणि हा वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजे फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू काही जरी असेल ही तरी हे दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजे. मी इथे एक्सप्लेन करतो हे पहा. तर दोघे जर का एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर दोघांचा डॉट प्रोडक्ट शुड बी 0. करेक्ट. आता मग डॉट प्रोडक्ट केल्यानंतर हे एक्स इंटू वाय कराल, एक्स वाय वाला टर्म येईल. मग परत एक्स इंटू एक्स कराल तर एक्स स्क्वेअर वाला टर्म येईल. वाय इंटू वाय कराल वाय स्क्वेअर वाला टर्म येईल आणि वाय इंटू एक्स कराल तर एक्स वाय वाला टर्म येईल. बरोबर. मग एक्स वाय आणि वाय स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर असे टर्म्स येतील तुमच्याकडे. तर एक्स वाय वाला जो टर्म आहे त्याच्यासोबत अशा गोष्टी येतात. बरोबर. वाय स्क्वेअर वाला जो टर्म आहे त्याच्यासोबत ए डॉट बी आहे आणि एक्स स्क्वेअर वाल्या टर्म सोबत पण ए डॉट बीज आहे. आणि हे 0 एक्सपेक्ट करतात त्या क्वेश्चन नुसार. एक्स इंटू वाय ब्रॅकेट 6a स्क्वेअर मायनस 18b स्क्वेअर प्लस 6y स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर इंटू ए डॉट बी, हे 0 एक्सपेक्ट करतात. बेसिकली हा कॉन्स्टंट आहे, सम कॉन्स्टंट इंटू एक्स वाय. हा पण तर कॉन्स्टंट आहे, हा पण तर कॉन्स्टंट, सॉरी हा कॉन्स्टंट आहे. सम कॉन्स्टंट इंटू एक्स स्क्वेअर, सम कॉन्स्टंट इंटू वाय स्क्वेअर. 0 हवा आहे आपल्याला. आता हे 0 हवं आहे याचा अर्थ काय सांगतो पहा, फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय हे 0 हवं आहे. म्हणजे एक्स आणि वायचे असे एक कॉम्बिनेशन आहे की हे 0 येतं, असं नाहीये. हे प्रत्येक एक्स आणि वाय साठी हे 0च हवं आहे. एक्स आणि वायची व्हॅल्यू काही जरी टाकली तरी मला हे 0च पाहिजे. तर हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा हे कोइफिशियंट्स आहेत ना एक्स एक्स वायचे, बरोबर, ते 0 असले पाहिजे. याचा अर्थ आहे 6a स्क्वेअर मायनस 18b स्क्वेअर, ही गोष्ट पहिली 0 पाहिजे. आणि हा एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे जे कोइफिशियंट्स आहेत हे 0 असले पाहिजे. म्हणजे ए बार डॉट बी बार हा 0 असला पाहिजे. याचा अर्थ ए बार हा परपेंडिक्युलर टू बी बार असला पाहिजे. मी परत एक वेळेस एक्सप्लेन करतो की हा जो इक्वेशन तुम्हाला इथे दिसतो, या इक्वेशनची व्हॅल्यू आपल्याला 0 हवी आहे. आणि क्वेश्चनमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की फॉर ऑल एक्स अँड वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूसाठी, बरोबर, हे एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहेत. म्हणजे डॉट प्रोडक्ट 0 असणार आहे. म्हणजे ही गोष्ट 0 असणार आहे प्रत्येक एक्स आणि वायच्या व्हॅल्यूसाठी, बरोबर. तर प्रत्येक एक्स आणि वायच्या व्हॅल्यूसाठी ही गोष्ट 0 करवायची असेल तर एक्स आणि वायचा जो कोइफिशियंट आहे हा, बरोबर, आणि एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचा जो हा जो ए डॉट बी वाला कोइफिशियंट आहे हे 0 असले पाहिजे. ऍक्च्युली हे दोघे जर का 0 असेल तुम्ही विचार करा, हा 0 असेल आणि इव्हन हा पण जर का 0 असेल तर ओव्हरऑल इक्वेशन 0च बनून जाईल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. काही टाका एक्स आणि वायच्या जागी, सो म्हणून ते 0 असले पाहिजे. सो याचा अर्थ इंटू ए ची व्हॅल्यू तर 9 आहे, शुड इक्वल टू 18b स्क्वेअर. तर हा बनेल 6 इंटू 9 इंटू 9 डिवाइड बाय 18 इज टू बी स्क्वेअर.
सो इथे 2 बनतो, इथे 3 बनतो. बी स्क्वेअरचा व्हॅल्यू हा 27 बनतोय. बी स्क्वेअर व्हॅल्यू 27, सो बीचा जो व्हॅल्यू आहे तो √27 बनेल. ए आणि बी एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली पाहिजे. डॉट प्रोडक्ट 0 म्हणजे परपेंडिक्युलर. आता विचारलं जे आहे आपल्याला ए क्रॉस बीचा मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ए, मॉड बी, साइन थिटा. अँगल बिटवीन देम इज 90 ना. सो मॉड एची व्हॅल्यू तर 9 आहे. मॉड बीची व्हॅल्यू आपण आत्ता शोधली √27 आणि साइन 90 हा 1 असतो. सो हा आपला आन्सर आहे. 27ला आपण 3√3 लिहू शकतो. सो आन्सर इज 9 इंटू 3√3 म्हणजे 27√3. हा इथे आपला आन्सर येईल. ओके, आय होप थोडं बहुत समजलं असेल तुम्हाला हे. तर आज आपण ऑलमोस्ट 20 मधली सेशन इथे जस्ट थांबवतोय मी.